महत्वाचं चॅप्टर तर आहेच हा, राईट. आज बऱ्याच गोष्टी तुम्ही शिकणारच आहात, राईट. पहिले जर आपण आन्सर रायटिंग बघितलं तुमचं, म्हणायचं आहे इव्हॅल्युएट हाऊ द मार्केट फंक्शन एज अ सोशल इन्स्टिट्यूशन रादर दॅन जस्ट इकॉनॉमिक एंटिटी विथ रेफरन्स टू ट्रेडिशनल वीकली मार्केट. मार्केट्स आर ऑफन व्ह्यूड नॅरोली ॲज इकॉनॉमिक स्पियर्स. व्हेरी गुड, राईट, व्हेरी नाईस. इंट्रोडक्शन पहिली लाईन बघितली, किती इम्पॅक्टफुल आहे, की मार्केट म्हणलं की आपण त्याला कसं बघतो, नॅरोली इकॉनॉमिक स्पेसेस ऑफ एक्सचेंज. कीवर्ड वापरलेले आहेत, खूप चांगलं लिहिलेलं आहे, राईट. हवेवर हवेवर काय लिहिलेलं आहे, विकली मार्केट्स ट्रॅडिशनल. काय लिहिलंय यांनी, हा टी आहे का ई आहे, बरोबर आहे का नाही? बघ असं लिहिलं तर मग हाकलायला पाहिजे यांना बाहेर, राईट. हार्ट्स इन इंडिया डेमॉन्स्ट्रेट, काय आहे, कुठे शिकला, बरोबर आहे का नाही? राईट. हे असं बिलकुल चालणार नाहीये, म्हणून लिहायचंय. लिहायचं काय आहे? लिहायचं हे सत्य आहे. तुम्हाला किती कळतंय ते काय घेणं देणं नाही. कोणाचं लेक्चर केलंय काय घेणं देणं नाही. सत्य हे जे तुमचं उत्तर आहे. आलं तुम्हाला लक्षात, राईट. दॅट मार्केट्स ऑल्सो फंक्शन ऍज सोशल इन्स्टिट्यूशन शेपिंग कम्युनिटी. व्हेरी गुड, लिहिलं जबरदस्त आहे, राईट. आता जर त्यांनी स्वतः लिहिलेलं असेल, चॅट जीपीटी वगैरे किंवा गुगलने नाही लिहिलं, तर हे ब्रिलियंट आहे, इज एक्सलंट, राईट. मार्केट सोशल इन्स्टिट्यूशन बघा, कम्युनिटी इंटरॅक्शन, व्हेरी नाईस. हार्ट सर्व ॲज मीटिंग ग्राउंड वेर विलेजर्स फ्रॉम डिफरंट सेटलमेंट्स गॅदर फॉस्टरिंग सोशल बॉन्ड्स. क्या बात. कीवर्ड आहे, अंडरलाईन करायला पाहिजे, सोशल बॉन्ड्स. सामाजिक तुमचे संबंध तिथं हे होतात ना, प्रस्थापित होतात, राईट. अँड कलेक्टिव्ह आयडेंटिटी, व्हेरी गुड, ब्रिलियंट. दे ऍक्ट ऍज स्पेसेस फॉर न्यूज एक्सचेंज. काय बात आहे, ट्रम्पने अटॅक केला, हे सगळं कुठं होते, राईट. डिस्प्यूट रेझोल्युशन, व्हेरी गुड. इनफॉर्मल गव्हर्नन्स, ब्युटिफुल, राईट. फोक परफॉर्मन्स, रिलीजियस रिच्युअल्स, फेअर्स ऑफन अ कंपनी हार्ट. क्या बात, ब्रिलियंट, राईट. Crafts, food habits, and traditions are shared across. Very nice. Social mobility. Markets reflect the social hierarchies. Very good. But also provide opportunity for mobility through trade and entrepreneurship. किती ब्रिलियंट पॉईंट लिहिलेला हा, की कसं आहे, की ते तुम्हाला हार्ट आली म्हणजे तिथं मार्केट आहे. मार्केटमध्ये जर कोणी सक्सेसफुल झालं, त्याला जास्ती पैसे भेटले, तर तो काय जाणार आहे. आपण बघितलं की तीन प्रकारचे आहेत ना, इकॉनॉमिक आहे, सोशल आहे, पॉलिटिकल आहे. कोणी जर आपण संस्कृतायझेशन अभ्यास केला होता, कोणी शिकवलं होतं संस्कृतायझेशन, एम एन श्रीनिवास. तो काय बोलला होता, की सोशल मोबिलिटी, सामाजिक गतिशीलता कोणाला भेटते, कधी भेटते, ज्याची आर्थिक परिस्थिती सुधारते. तो सामाजिक परिस्थिती पण काय करू शकतो, सुधारू शकतो. आपण त्यासाठी कुठलं एक्झाम्पल बघितलं होतं, यादवचं एक्झाम्पल बघितलं होतं का नाही आपण? कोण होते यादव? डेअरी इंडस्ट्री. आलं तुम्हाला का, किती ब्युटिफुल दिलं बघा त्यांनी. हार्ट प्रोव्हाइड्स यू व्हॉट, हार्ट प्रोव्हाइड्स यू अपॉर्च्युनिटी फॉर सोशल मोबिलिटी. ब्रिलियंट पॉईंट आहे, ब्रिलियंट, लय जबरदस्त उत्तर आहे, टॉपरचं उत्तर आहे. आलं तुम्हाला लक्षात, राईट. वुमन पार्टिसिपेशन, व्हेरी नाईस, राईट. चॅलेंजेस द पॅट्रियार्कल नॉर्म्स. कारण की मार्केट अशी जागा आहे ना, कोणी लपू शकत नाही. आलं तुम्हाला लक्षात, मार्केट अशी जागा आहे जिथं कोणी लपू शकत नाही. जो बेस्ट सेलर असणार आहे, जो बेस्ट ऑन्टरप्रिनर असणार आहे, बरोबर आहे का नाही, त्याला रिवॉर्ड करणार आहे. जर महिला विकती आणि पुरुष विकतोय, महिला बेटर विकतीये काहीतरी गोष्ट, तर तुम्ही तिकडनंच घेणार. दिस चॅलेंज इज व्हॉट, पॅट्रियार्की. क्या ब्युटिफुल पॉईंट आहे. आलं तुम्हाला लक्षात, जबरदस्त लिहिलेलं आहे, व्हेरी नाईस. इंटिग्रेशन ऑफ रुरल इकॉनॉमी बियॉन्ड बाईंग अँड सेलिंग. हार्ट्स इंटिग्रेट रुरल प्रोड्युसर्स विथ द नेटवर्क्स. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. दे एम्बॉडी रेसिप्रोसिटी अँड काय लिहिलंय, ट्रस्ट, नॉट जस्ट प्रॉफिट मोटिव्स. द ट्रॅडिशनल हार्ट एक्झाम्पलिफाईज हाऊ मार्केट्स ट्रान्झेंड. काय शब्द वापरलाय, जबरदस्त, जबरदस्त. आता हे तिने लिहिलंय का काय केलंय ते त्याला माहिती, आणि हे कोणीच परखू शकत नाही, बरोबर आहे का नाही? कारण की सत्य तुम्हालाच माहिती आहे. तुम्ही तुमच्या सत्तेवर तुम्ही जगणार आहे. आलं तुम्हाला, मी फक्त कॅशवरती कमेंट करणार आहे या आन्सरवरती. दिस इज अ ब्रिलियंट आन्सर. इफ यू कॅन राईट दिस इन एक्झाम, नथिंग लाईक इट. नो बडी कॅन स्टॉप यू फ्रॉम बिकमिंग अ टॉपर इन द एक्झामिनेशन. नो बडी, राईट. ट्रान्सेंड इकॉनॉमीज टू बिकम सोशल इन्स्टिट्यूशन्स. ब्रिलियंट, राईट. आता बघ, पीप कॅपिटल पाहिजे. प्रिझर्व्ह कल्चरल प्रॅक्टिसेस अँड प्रोव्हाइड स्पेसेस फॉर निगोसिएशन अँड सोशल मोबिलिटी. क्या बात, क्या बात, एक्सलंट, जबरदस्त, व्हेरी नाईस, राईट. असं उत्तर असलं पाहिजे. दिस शुड इन्स्पायर यू, की मला असं लिहायचं, राईट. हे मॉडेल असलं पाहिजे तुमच्या हातात, की बाबा हे लेवल आहे, मला या लेवलपर्यंत पोहोचायचं. ब्रिलियंट लिहिलेलं आहे. व्हॉट इज मेन बाय कमोडिफिकेशन? डिस्कस हाऊ थिंग्स दॅट वेअर प्रिव्हियसली आउटसाइड द मार्केट स्पियर वेअर टर्निंग, right, are turning into commodities in contemporary Indian society. Commodification refers to the process by which goods, services, ideas, or even social relations that were previously outside the market sphere are transformed into commodities, objects, and exchanges with monetary value. Right? Brilliant, precise, concise, सगळं एकदम परफेक्ट दिलेलं त्यांनी. इंट्रोडक्शन ह्याच्यापेक्षा बेटर होऊ शकत नाही. आलं तुम्हाला लक्षात, व्हेरी नाईस. कमोडिफिकेशन इन कंटेम्पररी इंडियन सोसायटी. क्या बात आहे. एज्युकेशन, एज्युकेशनला काय म्हणले बघ, कीवर्ड कसलं जबरदस्त वापरलेलं आहे. एज्युकेशन इज अ सोशल गुड. एज्युकेशनला कसं बघितलेलं आपण, सोशल गुड, की जर शिक्षण दिलं तर समाजाचं भलं होणार आहे. आलं तुम्हाला लक्षात, राईट. एज्युकेशन इज इन्क्रीजिंगली कमोडिफाईड थ्रू प्रायव्हेट कोचिंग इन्स्टिट्यूट, ऑनलाईन कोर्सेस, इलाइट स्कूल्स वेअर लर्निंग इज पॅकेज्ड अँड परफेक्ट. जबरदस्त लिहिलेलं आहे. आर अंडरस्टँडिंग, क्लॅरिटी बघा, शब्द बघा, वोकॅबलरी बघा, राईट. हेल्थ केअर,
हेल्थकेअर काय असलं पाहिजे, राईट? हेल्थकेअर ट्रेडिशनली कम्युनिटी बेस्ड और स्टेट प्रोव्हाइडेड, नाउ डॉमिनेटेड बाय द कॉर्पोरेट हॉस्पिटल्स. क्या बात आहे. मेडिकल टुरिझम अँड इन्शुरन्स पॅकेजेस. एक शब्द पण तुम्ही इकडे तिकडे हलू शकणार नाही, एवढं भारी लिहिलेलं आहे, राईट? मॉडेल उत्तर आहे एकदम. कल्चर, पिलग्रिमेज, वैष्णोदेवी, तिरुपती, काय झालेलं आजकाल कमर्शियलाइज झालेलं आहे, कमोडिफाईड झालेले. बरोबर आहे. लोक तिथं डिवोशनसाठी जात आहेत का, दुय्यम असेल, पण काय, मला तो फॅड आहे, मला एन्जॉयमेंट आहे, मला ती एन्जॉय करायचंय. आलं तुम्हाला लक्षात? आणि तुम्हाला ते तसंच विकतायत ना. आलं तुम्हाला लक्षात? पिलग्रिमेज साइट्स आर कमर्शियलाइज्ड, राइट? वीआईपी पासेस, पैकेज टूर्स, क्या बात है. फेस्टिवल्स लाइक होली एंड दिवाली आर मार्केटेड थ्रू कंज्यूमर गुड्स, इवेंट मैनेजमेंट एंड टूरिज्म, क्या बात है. मैट्रिमोनियल सर्विसेज, क्या बात है, राइट? एन्व्हायरमेंट एंड नेचर, वॉटर, फॉरेस्ट, बायोडायव्हर्सिटी आर गेटिंग प्रायव्हेटाइज. बरोबर आहे का नाही? सेव्ह टायगर का करायचं आहे? टुरिझमसाठी. टायगरला महत्व नाही, टुरिझमला महत्व आहे. बॉटल्ड वॉटर, इको टुरिझम, कार्बन क्रेडिट्स, राईट, टर्न्स नॅचरल रिसोर्सेस इनटू हे काय, ट्रेडेबल कमोडिटीज. Commodification in India reflects the deepening of market rationality into spheres once governed by social and moral values. क्या बात, जबरदस्त. Balancing market efficiency, right? हे काय, with social ethics is thus a key challenge in contemporary governance. खतरनाक. आलं तुम्हाला लक्षात? आता तुम्ही हे बघा, जर स्वतःहून लिहिलेलं आहे आणि हा टॉपर झाला नाही, बरोबर आहे का नाही, तर माझी लायकी नाही मग शिकवण्याची. आलं तुम्हाला लक्षात? टॉप क्लास आहे उत्तर, टॉप क्लास. ह्याच्या पलीकडे उत्तरच असू शकत नाही. आलं का तुम्हाला लक्षात? हे असं आन्सर रायटिंग असलं पाहिजे. अंडरस्टँडिंग द डिमांड ऑफ द क्वेश्चन, स्ट्रक्चरिंग चांगलं आहे, एक्झाम्पल्स आहेत, कीवर्ड्स आहेत. आलं तुम्हाला लक्षात? सगळ्या साईडनी उत्तर दिलेले आहेत, राईट? ब्रिलियंट, व्हेरी गुड. आलं तुम्हाला लक्षात? तर हे पोचायचं आपल्याला, इथपर्यंत पोचायचं, लक्षात घ्या. क्लिअर? चला, आज आपण आता काय बघणार आहे, खूप महत्वाचा टॉपिक आहे आज, राईट? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. ऑनलाईन स्टुडंट्स, राईट, आलं का तुम्हाला लक्षात? आन्सर रायटिंग कसं करायचं? तुमच्याच ग्रुपमध्ये बघा हे उत्तर, सगळ्यांनी बघितलं पाहिजे, वाचलं पाहिजे. आलं तुम्हाला? म्हणून ते शेअरिंग महत्वाचं आहे. कोणी आहे का की याच्यापेक्षा बेटर उत्तर लिहिलंय, मी तिचं वाचतो लगेच? कोणी आहे का आता क्लासमध्ये जो सांगू शकतो की सर नाही सर हे काहीच नाही, ह्याच्यापेक्षा बेटर मी लिहिलंय? आहे का कोणी तसं? वाटतंय कोणाला ह्याच्यापेक्षा बेटर लिहिलंय? ह्याच्यात दम नाही सर, ह्याच्यात खूप सारे चुके आहेत का? कोणी सांगू शकतं ह्याच्यामध्ये काय चुके? कोणाला वाटतंय का? बघा, पर्सनली घेऊ नका का, इम्प्रूव्हच करायचं आपल्याला, सगळ्यांची लेवल वाढवायची, पातळी वाढवायची आपल्याला. जेवढं तुम्ही एक दुसऱ्याशी कॉम्पिट करणार तेवढी तुमची पातळी वाढणार. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर, राईट? मी आज त्या एमपीएससी मेन्सच्या विद्यार्थ्यांना ते पुस्तक आणून दाखवलं. कुठलं पुस्तक वाचलंय त्यांनी आता? जबरदस्त पुस्तक आहे, तुम्ही पण वाचलं पाहिजे. 100 पानाचं पुस्तक आहे, लेसन्स फ्रॉम हिस्ट्री. लेसन्स फ्रॉम हिस्ट्री म्हणून 100 पानाचं पुस्तक आहे. जीवनचं सत्यच कळून जाईल तुम्हाला. त्यामध्ये त्यांनी एकच सांगितलंय, कॉम्पिटिशन इज द बेसिक फॅक्ट ऑफ लाईफ. काय? कॉम्पिटिशन. आलं तुम्हाला लक्षात? तुम्ही त्याला जेवढं लपाल कॉम्पिटिशनला, तेवढं तुम्ही स्वतःला मागे ढकलणार. जेवढं तुम्ही कॉम्पिटिशनला सामोरे जाणार, आलं तुम्ही लक्षात, तेवढं स्वतःला तुम्ही डेव्हलप करणार. रियालिटी सांगितलं. त्या पुस्तकाला मी एवढं मानतो काय, बाकी अशी लय पुस्तकं येतात बोल बच्चन टाकणारे, बरोबर आहे का? आजकाल ते फॅडच झालेलं आहे. कुठले पुस्तकं म्हणतो आपण त्याला? कुठली ही जॉनर, हे कॅटेगरी कुठली असती? सेल्फ हेल्प बुक्स. काय म्हणतात त्याला? सेल्फ हेल्प. हे करा ते करा. पण ह्या पुस्तकाला मी काय म्हणतो, हे हिस्टोरियन्स आहेत, ह्यांनी काय केलं, ह्यांनी ग्रंथ लिहिले मोठे मोठे सगळे, पूर्ण हिस्ट्री ऑफ द वर्ल्डचे. आणि मग त्यांनी काय केलं की हे सगळे जे ग्रंथ लिहिले, राईट फ्रॉम एन्शियंट टिल मिडिवल, सगळं लिहिलं त्यांनी हिस्ट्रीचं. आर यू अंडरस्टँडिंग? प्रॉपर हिस्ट्रीचे बुक्स लिहिले त्यांनी. मग त्यांनी काय केलं, हे सगळं लिहिलं, वर्षानुवर्ष गेले हे लिहिण्यासाठी. त्यांचे विचार करा, केवढं सर्च केला, रिसर्च केला. मग त्यांनी काय विचार केला, एवढं सगळं मी लिहिलेलं आहे, आता व्हॉट आर द लेसन्स फ्रॉम हिस्ट्री? म्हणून त्यांनी 100 पानाचं पुस्तक काढले. म्हणजे समरी झाली, समरी. हे जेवढे त्यांनी ग्रंथ लिहिले असतील, हजारो पानं लिहिले असतील, त्या हजारो पानाची त्यांनी समरी 100 पानात दिलेली. आलं तुम्हाला? म्हणजे एवढा अभ्यास कोणीतरी केलेला आहे आणि मग तो बोलतोय. मग ते जे बोलले त्यामध्ये काहीतरी आहे ना, दम है उसमें, दम है. बाकी सेल्फ हेल्प ग्रुप वगैरे काय, मोटिवेशनल गुरु फिरू, यांना आपण जास्ती काय भाव दिला नाही दिला एकसारखं आहे. आलं का तुम्हाला लक्षात? पण या माणसामध्ये ह्यांनी जर एवढा अभ्यास केलेला आहे, राईट, आणि एवढे पोतीने पोती हिस्ट्रीज लिहिले त्यांनी, सगळ्या जगाची हिस्ट्री लिहिली त्यांनी, आणि मग तो जर तुम्हाला समराईज करून देतोय, राईट, आणि तर जर तो म्हणतोय की सत्य समोर येतं ना, सत्य सत्य सांगतो, त्याला काय घेणं देणंच नाही बाकी पॉलिटिक्स बिलिटिक्स रिलिजन धर्म बिर्म काय घेणं देणंच नाही. अल्टिमेटली तो काय सांगतो, लाईफ इज कॉम्पिटिशन. हे जे तुम्ही कॉपरेट बिपरेट करताय, ते पण कशाला कॉपरेट करताय? आपण ग्रुप का बनवतो, आपण कास्ट का बनवतो? सो दॅट आपण एकत्र आलो, देन वी कॅन कॉम्पिट बेटर. आलं का तुम्हाला लक्षात? कळतंय का? समजतंय का? फॅमिली का बनवतो? यू कॅन कॉम्पिट बेटर. आर यू अंडरस्टँडिंग? क्लिअर आहे का नाही? सो आय विल जस्ट टेल यू वन थिंग, फेस द कॉम्पिटिशन.
If this guy is sitting in the class and writing this kind of answers, right, you need to compete him. तुम्ही जेवढं लपणार, राईट, म्हणणार आज नाही, माझा तर अटेम्प्ट 2 वर्षांनी आहे, मग 5 वर्षानंतर पण अटेम्प्ट येणार नाही तुमचं. आज आज फेस केलं पाहिजे. ही रियालिटी आहे. आलं तुम्हाला लक्षात? आणि मी असं म्हणत नाही फक्त स्पर्धा परीक्षा, तुम्ही ते एक ऍटिट्यूड आहे. ऍटिट्यूड आहे. आपण गेम खेळायला जातो, बरोबर आहे का नाही? जेव्हा गेम उतरतो आपण, आपलं फर्स्ट काय असतो? जिंकायचं आहे मला. अरे तो ऍटिट्यूड असतो माणसामध्ये, लक्षात घे. एक्सेलन्स, मला एक्सेलन्सच करायची, राईट. सो यू शुड बी जस्ट स्ट्रायव्हिंग फॉर एक्सेलन्स. मी कसा एक्सेलंट बनू, माझी भाषा कशी इम्प्रूव्ह करू, राईट, माझं आन्सर रायटिंग कसं इम्प्रूव्ह करू, माझं नॉलेज कसं इम्प्रूव्ह करू, अँड द रिझल्ट विल बी द बाय प्रोडक्ट. तुम्ही जर एक्सेलन्ससाठी नाही लढत आहे, तुम्ही फक्त लपत राहिलेलं आहेत, नाही नाही हे युपीएससी मला जमणार आहे का, एमपीएससी जमणार आहे का, मग तुम्ही लाईफ बरोबरच रेडी नाहीये कॉम्पिट करायला. आलं तुम्हाला लक्षात? सो कॉम्पिट करू. आणि हारे जिते वो छोड दो, बट कॉम्पिटिशन मध्ये तुमची लेवल खूप वरती होऊन जाईल. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? सो दॅट इज द व्हेरी ब्युटी, दॅट इज द व्हेरी ब्युटी ऑफ द लाईफ. आणि बघा, आता तुम्हाला अजून थोडे दिवस आहेत, तुमचे एकदम मेन्सचे लेक्चर चालू झाले की अजून तुमचं शेड्यूल टाईट होणार आहे ना. तर ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे, राईट, पुस्तक वाचा. क्लिअर आहे का नाही? तुमच्या सिव्हिल सर्व्हिसेससाठी तर खूप मदतीचं होईलच, बट लाईफसाठी मदतीचं होऊन जाईल. क्लिअर आहे का? ओके. आता काय डिस्कस करणार आहे आपण? सोशल इनइक्वॅलिटी डिस्कस करणार आहे आपण, आणि एक्सक्लुजन डिस्कस करणार आहे. महत्वाचा मुद्दा आहे आजचा खूप जास्ती, राईट. 2-3 गोष्टी पहिले आपण डिस्कस करू. म्हणजे काय होईल, हे गोष्टी मला काय डिस्कस करायचं होतं, मी एक फोल्डर बनवला होता, फोल्डर आता ओपन केलेला आहे, की अशा प्रकारे आपल्याला एसे मध्ये किंवा इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला हे सगळ्या गोष्टी आपण स्टार्ट करू शकतो, बरोबर आहे. तर पहिलं जे एकदम कॉमन स्टार्ट आहे, इनइक्वॅलिटी डिस्कस करायची ना आपलं, तर कॉमन सगळ्यात कुठला एक्झाम्पल असतो, राईट. आपण काय म्हणतो, 2 रनर आहेत, बरोबर आहे का नाही? सो लेट अस अज्युम दॅट देर आर 2 रनर्स, राईट. कॉमन आहे खूप, ए बी. आलं तुम्हाला लक्षात? राईट. आणि हे एंड पॉइंट आहे. इफ बी विन्स, वाय इज बी विनिंग? बिकॉज देर इज इनइक्वॅलिटी, बरोबर आहे का नाही? राईट. तर आपण हे कसं म्हणणार, राईट. ए कुठनं स्टार्ट करतोय? ए, समजा आपण म्हणू की ही स्टार्टिंग लाईन आहे, दिस इज द स्टार्टिंग लाईन, आणि ए स्टार्टिंग 5 किलोमीटर्स बिहाइंड द स्टार्टिंग लाईन. मॅरेथॉनची रेस आहे समजा. आर यू अंडरस्टँडिंग? ए स्टार्ट्स 5 kilometers behind the starting line and B starts from the starting line, right? Who wins the race? You can say wins the race. People clap, right? SC start कशी केलेली मी? People clap and say, see, hard work wins. Hard work wins. But nobody asked, where did they start? Where did they start? Merit matters, but starting position also matter. आलं तुम्हाला लक्षात? मग आपण काय लिहिणार पुढं? अ child born in a Dalit village without good schools and a child born in IS officer's family do not have the same starting line. आलं तुम्हाला लक्षात? राईट. सो आपण काय लिहिणार त्यामध्ये? रेस इज नॉट इक्वल बिफोर इट बिगिन्स. रेस इज नॉट इक्वल बिफोर इट बिगिन्स. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? तर अशा प्रकारे तुम्ही एक स्टार्ट करू शकता. मग तुमचं जे आन्सर रायटिंग आहे किंवा एसे आहे तो जरा ग्रिपिंग येईल. आलं तुम्हाला लक्षात? राईट. आता ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं, इन जनरल आपण काय बोललो की बाबा ह्याच्यावरती कुठला कन्सेप्ट तुम्ही बोलला? मेरिटचा कन्सेप्ट. कारण की इक्वॅलिटी मधले जे असतात, बरोबर आहे का नाही? आपण जेव्हा इनइक्वॅलिटी बद्दल बोलतो, कशाबद्दल बोलतो मित्रांनो? इनइक्वॅलिटी बद्दल बोलतो, राईट. ही इनइक्वॅलिटी जी आहे त्यासाठी आपण काय केलेलं आहे त्यांना? राईट, पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन दिलेलं आहे आपण. पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणजे आपण त्यांना काय दिलेले आहेत? रिझर्वेशन दिलेले आहेत. बिकॉज द स्टार्टिंग पॉईंट इज नॉट इक्वल. पण रिझर्वेशन मध्ये काउंटर आर्ग्युमेंट काय आहे? व्हॉट इज द काउंटर आर्ग्युमेंट? व्हॉट आर यू कॉम्प्रोमाइजिंग? ह्याचा कट ऑफ खाली असून सुद्धा ह्याला तुम्ही ऍडमिशन दिलेलं आहे. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का नाही? सो तुम्हाला ते मेरिट हा जो आहे, मेरिट आहे, पण देर इज अ मिथ ऑफ मेरिट. वाय देर इज अ मेरिट? वाय दिस पर्सन इज स्कोरिंग गुड मार्क्स? बिकॉज हिज स्टार्टिंग लाईन इज डिफरंट. लहानपणापासून तिने पुस्तकं वाचली असतील, लहानपणापासून त्याला चांगलं शिक्षण भेटलं असेल, लहानपणापासून त्याचे कन्सेप्ट क्लिअर असतील, लहानपणापासून त्याला एक्सपोजर जास्ती असेल. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का नाही? शाळेत चांगला गेला तो, ट्युशन लावले असतील त्यांनी, मग त्याला चांगले मार्क पडणार का नाही पडणार? मला सांगा बरं तुम्हाला. आता जो इथं कोचिंग करतोय आणि जो कोचिंग नाही करत आहे त्यामध्ये मार्कमध्ये फरक असणार. मला एवढे लोक रोज येऊन भेटतायत, मी आता पण उशिरा का आलो त्याबद्दल यू कॅन सॉरी, आय डोंट लाईक टू कम लेट, पण लेट का आलो मी? असे लोक आहेत 2-3-4 अटेम्प्ट झालेले, ते येऊन थांबतात भेटायला. सर 5 मिनिटं बोला. आलो तुम्हाला. आता त्यांचे जर कन्सेप्ट क्लिअर नाहीये, आता एक जण आहे
3 वर्ष म्हणजे तू कुठं आला मला भेटायला? फक्त मला भेटायला आला होता आता. सांगली, विटा, कोणी आहे का तिकडनं? सांगलीमधनं, बरोबर आहे का नाही? तर तिकडनं मला भेटायला आला होता. 3 वर्ष ऑनलाईन केलं तिने. आलं तुम्हाला लक्षात? पण काहीच नाही. मग आता म्हणलो सर आता मी ऑफलाईनला येतो. आलं तुम्हाला लक्षात? तर मेरिट म्हणजे तुम्ही इथं असल्यामुळं, तुमची कॉम्पिटिशन असल्यामुळं, तुम्ही एक दुसऱ्याला कॉम्पिट केल्यामुळं, कन्सेप्ट असल्यामुळं तुम्हाला ऑटोमॅटिक चांगला स्कोर येणार आहे. ह्याचा अर्थ असा आहे का की तो जो पोरगा विटामध्ये बसलेला आहे, सांगलीला गावात बसलेला आहे आणि तुम्ही इथं बसलेला आहेत, तुम्ही जास्ती मेरिटोरियस आहे. स्टार्टिंग लाईन इज डिफरंट. यू हॅड द अपॉर्च्युनिटी, यू केम हिअर, यू हॅड द मनी, राईट, यू हॅड द फॅमिली बॅकिंग, इट वॉज पॉसिबल फॉर यू, यू केम हिअर. नॉट एव्हरीबडी कॅन कम. आर यू अंडरस्टँडिंग? सो दोज हु आर नॉट ऍडव्हान्टेजियस, इनइक्वल आहेत, त्यांना तुम्हाला काहीतरी द्यायला लागेल. क्लिअर? दॅट इज वाय पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन, दॅट इज वाय रिझर्वेशन. क्लिअर? आता दुसरं बघा ह्याच्यामध्ये मेजरली मी ज्यांनी पहिले माझे लेक्चर्स अटेंड केलेले आहेत किंवा आत्ता पण समजून घ्या, आपल्या संविधानमध्ये, कॉन्स्टिट्यूशनमध्ये रिझर्वेशन देण्यासाठीचं जी अट दिलेली होती, जी कंडिशन दिली होती, ती कंडिशन काय होती? व्हॉट वॉज द कंडिशन? रेज युअर हँड्स. विल टेल मी. कोणाला रिझर्वेशन दिलं पाहिजे? कोणाची मदत केली पाहिजे? येस? नाही ना मित्रा? काय? हा, एक्झॅक्ट सांग ना मित्रा. सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्डनेस. कोणाला दिली पाहिजे आपण रिझर्वेशन? सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्डनेस. तो व्हॉट इज दिस सोशल इनइक्वॅलिटी? ही सोशल इनइक्वॅलिटी म्हणजे काय? की समजा तुम्ही म्हणाल सर आपण बघा गावात पहिले होता, तर मी सोशलॉजी शिकवतो म्हणून मी तुम्हाला एक्झाम्पल देऊ शकतो. गावात पहिले कसं होतं? गावात सगळ्यांना समजा लग्नाला बोलवायचे नाही, पण समजा आता सगळ्यांना लग्नाला बोलवलं. आपल्याला माहिती आहे की ज्योतिबा फुलेंचं तुम्ही जर कधी बघितलं असेल पिक्चर किंवा ऐकलं असेल, बरोबर आहे का नाही? तर तुम्ही बघितलं असेल ज्योतिबा फुलेंना कधी वाटलं इनइक्वॅलिटी? कधी त्यांना फर्स्ट टाइम अशी ती एक्सपिरियन्स झाली इनइक्वॅलिटी? कधी झाली ज्योतिबा फुलेंना फर्स्ट टाइम? त्यांना असं इन्सल्ट कधी वाटला की आपण बाबा खालच्या जातीचे आहोत म्हणून आपल्यावरती अशा प्रकारे आपल्याला वर्ताव लोक आपल्या बरोबर करतायत? कधी झाला? कोण सांगेल? हातवरती करा. एक्झॅक्टली. ते कुठे गेले होते? मित्राच्या लग्नाला गेले होते. आणि मित्राच्या लग्नामध्ये काय झालं? सगळे तिथे चर्चा झाली की बाबा हा माळी समाजचा मुलगा आहे, ब्राह्मणांच्या लग्नात काय करतोय? आलं तुम्हाला लक्षात? आता लग्नाला सगळे झालेले आहेत, बरोबर आहे, जेवण सगळ्यांनाच भेटणार आहे. पण समजा तुम्हाला खाली बसून, आता तुम्ही सगळे लेक्चरला इथं आहात, पण समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले, त्यांना खाली बसून मी लेक्चरला बसवलं, कसं वाटेल तुम्हाला? इक्वल आहे ना सर? देयर इज इक्वालिटी. एव्हरीबडी इज गेटिंग द सेम लेक्चर. का हेनी फीस वेगळी दिली, तू फीस वेगळी दिली, तुला काय वेगळं लेक्चर आहे का? नाही, सगळ्यांना सेम लेक्चर आहे. पण कोणाला जर खाली बसवलं तर त्याला कसं वाटेल? दिस इज सोशल इनइक्वालिटी. लग्नामध्ये पण तसं होतं, पंगत वेगळ्या वेळा असायच्या. लग्नामध्ये कसं होतं की से फॉर एक्झाम्पल खालच्या जातीचे लोक असतील, बरोबर आहे का नाही? मग त्यांना काय करणार? त्यांना खाली बसवणार आणि दुसरे जे लोक होतील त्यांना वरती बसून जेवण असायचं. सो व्हॉट इज दिस सोशल इनइक्वालिटी? ह्याच्यामुळे तुमच्या लाईफ चान्सेस कॉमन राहणार का? कॉमन राहणार नाही. आर यू अंडरस्टँडिंग? अपॉर्च्युनिटी कॉमन राहणार नाही. आणि ह्याच्यामुळं काय होतं? इनइक्वालिटी. सो इनइक्वालिटी इज गोइंग टू बी सोशल इनइक्वालिटी, इकॉनॉमिक इनइक्वालिटी आणि पॉलिटिकल इनइक्वालिटी. कळते तुम्हाला? ही कुठल्या प्रकारची इनइक्वालिटी आहे? सामाजिक. समाजाने क्रिएट केलेली आहे. म्हणून आपल्याला लक्षात द्यायचंय इनइक्वालिटीचा आपण जो कन्सेप्ट शिकणार आहे, आपल्याला पहिली गोष्ट ही समजायची या कन्सेप्टमध्ये की इनइक्वालिटी आपण सोशियोलॉजीमध्ये काय बघितलं होतं? सीडब्ल्यू मिल्स बघितले होते. सीडब्ल्यू मिल्सनी काय सांगितलं होतं? सोशियोलॉजिकल इमॅजिनेशन म्हणजे तुमच्याबरोबर जे होतंय ते फक्त वैयक्तिक तुमच्याबरोबर होतंय का? नाही. ते काय होणार आहे? समाजाची जी रचना आहे त्या रचनेमुळं हे तुमच्याबरोबर होतंय. म्हणजे तुमच्याबरोबर तुम्ही जर आता इनइक्वालिटी फेस करत असाल, तुम्ही महिला म्हणून इक्वालिटी फेस करताय, तुम्ही कुठल्या कास्टचे म्हणून इक्वालिटी फेस करताय, कलरमुळे इनइक्वालिटी फेस करताय, ते कशामुळे आहे? सामाजिक ढाच्यामुळे आहे, सोशल स्ट्रक्चरमुळे आहे ते इनइक्वालिटी. सो इनइक्वालिटी इज नॉट इंडिव्हिज्युअल, इनइक्वालिटी इज अ प्रोडक्ट ऑफ द सोशल सिस्टीम. हे पहिली गोष्ट समजली पाहिजे तुम्हाला. आलं का तुम्हाला लक्षात? सोसायटी अशी बनवली आपण म्हणून लोकांना काय फेस करावं लागतेय? इनइक्वालिटी फेस करावी लागते. कळतंय का तुम्हाला? जमतंय का? आणि ते पुस्तक जर तुम्ही वाचलं तर त्यामध्ये असले भारी भारी फंडे दिलेले आहेत की लोकांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आयडिया थ्रू इनइक्वालिटी बनवली. इनइक्वालिटी का बनवतो आपण? बरं, एकच लाईफ मध्ये एकच इनइक्वालिटी का बनवतो आपण? कॉम्पिटिशन. राजा का बेटा अगर राजा बन गया तो कॉम्पिटिशन खत्म. आय वॉन्ट दॅट माय सन शुड हॅव द बेस्ट लाईफ ॲज इफ नॉट यू कॅन से बेटर देन ॲटलिस्ट द लाईफ विच आय हॅव लिव्ड. आर यू अंडरस्टँडिंग दिस? मग तुम्ही कॉम्पिटिशन संपवणार, मग त्यासाठी तुम्ही काय काढणार? वेगवेगळे आयडियाज काढणार. वेगवेगळे आयडिया, त्यातली एक आयडिया कुठली आहे? धर्म पण एक आयडियाच आहे. धर्म काय? एक आयडियाच आहे. कास्ट त्यातली एक आयडिया आहे. मग त्या पुस्तकात लिहिले रेसिझम एक आयडिया होती. रेसिझम अशी आयडिया काढली की आर्यन रेस, खूप लोकांनी असं लिहिलं. गॉबिन्यू हे नाव तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, राईट? गॉबिन्यू हा पहिला व्यक्ती होता ज्यांनी रेसवरती खूप जास्ती डिटेलमध्ये पुस्तकं लिहिली आणि त्याची पुस्तकं प्रख्यात झाली. आणि त्यांनी कन्सेप्ट काढला
की जे आर्यन आहेत, व्हाईट रेस, ते सुपिरियर आहेत. त्यांनी हिस्ट्री अभ्यास केली की बाबा जेवढे जेवढे राज्य झालेले आहेत, किंगडम झालेले आहेत, बरोबर आहे का नाही, जगाभरामध्ये, त्यामध्ये जे व्हाईट रेसवाले आहेत, जे आर्यन आहेत, बरोबर आहे, तर दे हॅव ऑलवेज बीन सुपिरियर बिकॉज इन द कॉम्पिटिशन दे हॅव ऑलवेज डिफिटेड द अदर्स. मग लोकांनी हे पुस्तक बंद इन्स्पायर झाले लोक, अरे तुम्हाला लक्षात, आणि इन्स्पायर होऊन मग लोकांनी म्हणले आर्यन रेस, पण आर्यन रेस स्पेसिफिकली कुठली, तर ती जर्मन मधली रेस, ब्ल्यू आईज वाली, आर यू अंडरस्टँडिंग, ते सुपिरियर आहेत. आणि हे सगळं कोणी वाचलं पुढं, हिटलर, त्यांनी वापरलं. म्हणजे आयडिया होतीच पहिले. हिटलरला काय सुचलं नाही ते की आर्यन रेस इज द सुप्रीम रेस. आर यू अंडरस्टँडिंग. लोकांनी पुस्तकं लिहिलेली, हिस्ट्रीचे बुक्स लिहिलेले आहेत. त्यांनी त्यात हे पण लिहिलेलं आहे, इंडियामध्ये पण जे शकाज वगैरे आले सेंट्रल एशियामधनं, राईट, दे वर द ब्रांच ऑफ द आर्यन रेस अँड दे डिफिटेड द लोकल्स. अँड काय लिहिलेलं आहे त्यांनी, थेरी आहे ही, आणि जे ब्रिटिश लोकांनी पण इथं स्प्रेड केलेली, लक्षात ठेवा, ही थेरी तुम्हाला माहिती असली पाहिजे. आपल्या इथं कास्ट सिस्टम का आणली माहिती का तुम्हाला, म्हणजे या थेरीप्रमाणे कास्ट सिस्टम वॉज ब्रॉट सो दॅट द व्हाईट रेस सुप्रीमसी इज मेंटेन्ड, सो दॅट द व्हाईट ओनली मॅरीज विथ द व्हाईट. कास्ट मध्ये सगळ्यात स्ट्रॉंग काय, एंडोगॅमी. इफ व्हाईट ओनली मॅरीज व्हाईट, सुपिरियरिटी वुड रिटेन. ह्यांच्या पुस्तकामध्ये ह्यांनी काय लिहिलेलं आहे की कुठलाही किंगडम, कुठलंही राज्य खाली कधी जाते, वेन देर इज इंटरमिक्सिंग ऑफ द रेस. व्हाईट्स आणि नॉन व्हाईट जर लग्न झालं, पोरबाळ झाली, की तुमची जी सुपिरियरिटी आहे ती कमी होणार. आलं तुम्हाला लक्षात. म्हणून लोक आणि ब्रिटिशांना पण हे सत्य वाटलं. आपण एक बघितलं होतं कास्ट सिस्टम मध्ये आपण एक जणाचं नाव बघितलं होतं, सेन्ससच्या स्लाइड मध्ये त्याचं नाव होतं. कोणाचं नाव होतं, कोण सांगेल बघा, ज्यांनी आपले स्लाइड व्यवस्थित वाचले, ज्यांनी एनसीआरटी व्यवस्थित वाटले, जो पाठांतर चांगला करतोय, जो मेहनत करतोय, ज्याला खरंच वाटतंय की बाबा मला अधिकारी बनायचं आहे आणि त्या अधिकारी बनण्यासाठी मला स्वतःची मेहनतच महत्वाची आहे. लेक्चर तर फक्त एक 30% काम आहे. सेन्सस मध्ये कोणाचं नाव होतं ऑनलाईन स्टुडंट, एनीबडी, कोण येतो, विद्यार्थी जो एकदम सिन्सिअर आहे, पूर्ण तन मन धन्य अभ्यास करतोय. बाकी काय, बाकी टाइमपासला आलेत, प्रवचन संध्याकाळी, कीर्तन चाललंय. हर्बर्ट रिजली, ब्युटिफुल. हर्बर्ट रिजली या हे जी विचारधारा आहे, या विचारधाराला लागून काम करणारा माणूस होता. हर्बर्ट रिजलीने काय सांगितलं की तुम्हाला जर रेसिझम शिकायचं आहे, रेसिझम कळतं ना तुम्हाला, कलर, जर तुम्हाला रेसिझम शिकायचं असेल तर बेस्ट कुठे शिकता येईल आज जगात, भारतात शिकता येईल. का भारतात शिकता येईल, आणि ते पण नॉर्थ इंडियामध्ये का शिकता येईल, कारण की नॉर्थ इंडियामध्ये आज पण जाती व्यवस्था एवढी कडक आहे. 100 वर्ष पहिले किती कडक असेल विचार करा. तो 1901 या काळातला सेन्सस बद्दल लिहिलं त्यामध्ये. आलं तुम्हाला लक्षात. सो इफ यू वॉन्ट टू स्टडी रेसिझम, कम टू इंडिया, बिकॉज कास्ट हॅज मेंटेन्ड द रेशियल सुपिरियरिटी. आर यू अंडरस्टँडिंग दिस. समजते तुम्हाला, क्लिअर आहे. सो इनइक्वॅलिटी कशामुळे स्प्रेड होती, मूळ मुद्दा काय होता, कशामुळे इनइक्वॅलिटी स्प्रेड होती, सोशल स्ट्रक्चर. आणि हे सोशल स्ट्रक्चर कशामुळे क्रिएट होतं, आयडिया. बघा आता तुम्हाला एक मूलभूत संकल्पना सांगतो. जेव्हा कुठला व्यक्ती सेट ऑफ आयडियाज प्रस्तुत करतो आणि त्याला लॉजिक लावतो, त्या आयडियाला काय म्हणतो आपण, फिलॉसॉफी. सो व्हॉट इज फिलॉसॉफी, व्हॉट इज अ फिलॉसॉफर? अ फिलॉसॉफर गिव्स यू अ सेट ऑफ आयडियाज अँड ट्राइज टू justify them, tries to give the logic for the same. This is called as philosophy. When any set of ideas or any philosophy is implemented in the society, it is called as ideology. Ideology कशाला म्हणणार तुम्ही, when a set of ideas is implemented in the society. म्हणजे पहिले कार्ल मार्क्सने त्याची फिलॉसॉफी दिली, वर्कर ऑफ द वर्ल्ड युनाइट, आपल्याला रेव्होल्युशन करायचं, त्यांनी काय दिली, त्याची फिलॉसॉफी, तत्वज्ञान त्यांनी दिलं. आलं तुम्हाला लक्षात. आणि ते तत्वज्ञान, ते आयडिया जेव्हा अंमलात आणले, अंमलबजावणी झाली त्याची, तर त्याला काय म्हणणार तुम्ही, आयडियोलॉजी. आयडियोलॉजी असली की त्याला ऑटोमॅटिकली काय लागतं, इझम. कुठला शब्द लागतो त्याला मागं, इझम. मार्क्सिझम, गांधीझम, सोशलिझम, कॅपिटलिझम. कळते का तुम्हाला, जमतंय का, येस ऑर नो. म्हणजे आज आपण काय अभ्यास करतोय, सोशल इनइक्वॅलिटी. आपण काय बघितलं, सोशल इनइक्वॅलिटीला कुठं कनेक्ट केलं, सोशल इमॅजिनेशन. की तुम्हाला जी आता सामोरे जावं लागतीये असमानता, ती असमानता फक्त वैयक्तिक पातळीवरती नाहीये, ती सामाजिक पातळीवरती आहे. कारण की समाजाची रचना एका प्रकारे झालेली आहे. आणि ती रचना समाजाची एका प्रकारे का झाली, कारण की त्या रचनेमागे काय आहे, कुठली तरी आयडिया आहे. त्या रचनेमागे काय आहे, कुठली तरी फिलॉसॉफी आहे. आणि ती फिलॉसॉफी तुम्ही काय केलेली आहे, अंमलात आणलेली आहे. म्हणून देर इज सम आयडियोलॉजी. म्हणून रेस हा कन्सेप्ट आहे, ही एक फिलॉसॉफी आहे. पण तेव्हा जी अंमलात आणली त्याला आपण काय म्हणणार, रेसिझम. इनइक्वॅलिटी कशामुळे झाली, रेसिझम. म्हणजे मी जर काळा असलो
आणि तुम्ही रेसिझम मध्ये फॉलो करत असाल, मी किती टॅलेंटेड असाल, मी किती पण टॅलेंट असेल, किती पण माझं मेरिट असेल, मला चान्स भेटेल का? नाही भेटेल. आर यू अंडरस्टँडिंग दिस? सो कॉन्स्टिट्यूशन मेकर्स वर व्हेरी इंटेलिजंट. आलं तुम्हाला लक्षात? जेव्हा संविधान बनवलं, खूप चांगलं बनवलं त्यांनी. त्यांनी काय म्हटलं, कोणाला आरक्षण द्या, जे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले आहेत. कोणाला? सामाजिक आणि शैक्षणिक. सामाजिक मध्ये तुम्हाला ऑलरेडी एक्झाम्पल दिलं. ऑलरेडी एक्झाम्पल दिलं. लग्न आहे, लग्नामध्ये सगळ्यांना जेवण आहे, पण कोणी खाली बसून जेवतोय आणि कोणी यू कॅन से प्रॉपरली त्याला पंगत मध्ये जेवण भेटतं. ही सामाजिक असमानता आहे का नाही सांगा बरं मला. येस ऑर नो? तसंच आपण म्हणू शकतो, बाबासाहेब आंबेडकर आपल्याला माहिती आहे की ते जेव्हा शिक्षण घ्यायला जायचे तर त्यांच्यासाठी एक वेगळं पाणीचं माठ भरलेलं असायचं. तुम्ही म्हणाल की सर इक्वॅलिटी आहे, त्यांना पण पाणी, ह्यांना पण पाणी, पण वेगळं माठ कशाला? आणि ज्या दिवशी तो जो आहे पिऊन तो आला नाही, त्या दिवशी त्यांना पाणीच नाही, त्यांनी माठच भरलं नाही. ही कुठली कुठली असमानता? ही सामाजिक. आता अशा सामाजिक असमानता जर असेल तर तुमची स्टार्टिंग पॉईंट कुठे झाली? 5 किलोमीटर माग. मग तुम्हाला आरक्षण नको का? तरच रेस काय होईल? इक्वल होईल ना. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय का तुम्हाला? समजतंय का? आणि तुमची सामाजिक मागासलेपणामुळं तुमचं कुठलं मागासलेपणा राहणार आहे? एज्युकेशन. आता आपण बघितलं आय एसचा मुलगा आणि एक दलितचा मुलगा, त्या दोघांमध्ये शिक्षणमध्ये फरक असणार का नसणार? संविधान जे बनवलं, लय डोकं लावलं त्यांनी, जबरदस्त डोकं लावलं त्यांनी. असंच कुठलाही शब्द असंच त्यांनी ऍड नाही केला. कोणाला खुश करण्यासाठी नाही केलं त्यांनी, विचारपूर्वक केलेलं आहे, तर्क लावून केलेलं आहे. पण आपण मूर्ख. इलेक्शन आले 2019चे, आपण कुठलं रिझर्वेशन आणलेलं आहे? ईडब्ल्यूएस. भारतातला सगळ्यात मोठा स्कॅम. तुम्ही सगळे ईडब्ल्यूएस आहेत. आहे कोणी इकडं ईडब्ल्यूएस नाहीये? मूर्खपणा. कारण की आपण सोशिओलॉजीमध्ये आता अभ्यास केलेला आहे की इकॉनॉमी वरती जे सोशल स्ट्रॅटिफिकेशन होतं त्याला काय म्हणतो आपण? क्लास. त्याला काय म्हणतो आपण? क्लास. बरोबर आहे का नाही? आणि क्लास कसा राहू शकतो? क्लास आपण बघितलंय, क्लासमध्ये कन्सेप्टमध्ये कसं असतं, तुम्ही क्लासमध्ये वरती जाऊ शकता, खाली जाऊ शकता. बरोबर आहे का नाही? त्याला रिझर्वेशनची गरज आहे का? त्याला रिझर्वेशनची गरज आहे का? मी जर मेहनत घेतली नाही, मी जर काहीच काम धंदा केला नाही, तर मी रिच बॉर्न झालो तर गरीब बनू शकतो. त्याला रिझर्वेशनची गरज नाहीये. दॅट इज मार्केट, दॅट इज युअर इंडिव्हिज्युअल एफर्ट्स. रिझर्वेशन शुड बी गिव्हन वेन द इनइक्वॅलिटी इज ड्यू टू सोशल स्ट्रक्चर, नॉट ड्यू टू इंडिव्हिज्युअल एफर्ट्स. मुद्दा कळतोय का तुम्हाला? आर यू अंडरस्टँडिंग दिस? राईट. पण आपल्याला हे अक्कलच नाही. आपण कधी असा विचार केला का? नाही केला. पण आता आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेस करायची, म्हणून आपल्याला विचार करायला लागेल. कारण की उद्या तुम्ही देश चालवणार आहे, तुम्ही देशाचं भवितव्य ठरवणार आहे, तुम्ही देशासाठी नवीन कायदे बनवणार आहे. हे जे संविधानमध्ये सुधारणा आणली ते कुठल्या तरी आय एस लिहिली असणार, ईडब्ल्यूएस, ते डोक्याचं खुरापत असणार. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? राईट. सो फंडामेंटली ईडब्ल्यूएस कन्सेप्ट इटसेल्फ गोज अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन. आणि जर सुप्रीम कोर्ट त्यांना मान्यता देतंय तर सुप्रीम कोर्ट वरतीच आपल्याला प्रश्न विचारायला लागणार. कारण की सुप्रीम कोर्ट इज द अल्टिमेट गार्डियन ऑफ कॉन्स्टिट्यूशन, इम्प्लिमेंटर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड इंटरप्रिटर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. अल्टिमेटली इम्प्लिमेंट कोण करणार? कॉन्स्टिट्यूशन. इंटरप्रिट कोण करणार की संविधान प्रमाणे होतंय का नाही? सुप्रीम कोर्ट. आणि सुप्रीम कोर्ट जर म्हणतंय की ईडब्ल्यूएस बरोबर आहे, मग त्याला संविधानच कळालं नाही. मग त्याला माझ्या सोशिओलॉजी लेक्चरला बसवा. आलं तुम्हाला लक्षात? कारण की सिंपल कन्सेप्ट आहे इनइक्वॅलिटीचा, की जर सामाजिक रचनेमुळे तुम्हाला त्रास झालेला आहे तर त्या सामाजिक रचनेमध्ये आपण बदल आणू आणि तुम्हाला काय देऊ? रिझर्वेशन. पण तुमच्या वैयक्तिक कारणामुळे जर तुम्ही मागासलेले आहात, त्यामध्ये आम्ही काय नाही करू शकत. त्यासाठी काय केलेलं आहे? त्यासाठी पण आपल्याकडे आहे. मग त्यासाठी आपल्याकडे काय आहेत? स्कीम्स आहेत. एमजी नरेगा करा. तुम्ही गरीब आहात, तुम्हाला पीडीएस देतो. तुम्ही गरीब आहात, तुम्हाला फुकट शिक्षण देतो. तुम्ही गरीब आहात, आयुष्यमान भारतमध्ये हेल्थ घ्या. रिझर्वेशन नका. रिझर्वेशन इज अ पॉलिटिकल. हे पॉलिटिकल झालेलं आहे टूल आता मतं घेण्यासाठी. पण ह्याच्यामुळे काय होणार आहे? शॉर्ट टर्म फायद्यामुळं लॉंग टर्म देशाला नुकसान होणार आहे, समाजाला नुकसान होणार आहे, आपण मागासलेले राहणार आहोत. ह्याच्यामुळे अजून समाज काय झाला? विखुरला. एफिशियन्सी कमी झाली. एफिशियन्सी कमी झाली की आज मी चालू कुठनं गेलं लक्षात घ्या. अल्टिमेटली लाईफ इज ऑल अबाउट व्हॉट? कॉम्पिटिशन. इथं तुमच्या देशाची, देश पण एक समाज आहे, देशाची जी पातळी आहे ती घसरणार आहे ह्याच्यामुळे. कारण की अनडिझर्विंग लोक ना गोष्टी भेटणार. आलं तुम्हाला लक्षात? अनडिझर्विंग लोकांना गोष्टी भेटणार. जो सगळ्यात चांगला फ्रॉड करतो ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आणण्यासाठी, बरोबर आहे का नाही? मी असं नाही म्हणत जेन्युइन ईडब्ल्यूएस नाहीयेत, असतील जेन्युइन ईडब्ल्यूएस, पण फ्रॉड पण आहेत ईडब्ल्यूएस, जास्ती फ्रॉडच आहेत. आलं तुम्हाला लक्षात? मग तो डिझर्विंग नाहीये, पण तो आय एस बसणार, त्याला कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटणार. म्हणजे तुमचं काय कमी झालं? एफिशियन्सी कमी झाली. तुमची काय कमी झाली? तुमची पातळी घसरली. जे बेस्ट ब्रेन्स असते म्हणून इंडियामधले कुठे जाणार? बाहेर जाणार. ब्रेन ड्रेन. इथं करून बसून करू काय? आर यू अंडरस्टँडिंग दिस?
आणि ह्याच्यामुळे अल्टिमेटली नुकसान कोण होणार? देशाला नुकसान होणार. मग देश काय करू शकणार नाहीत? इंडिया विल नॉट बी एबल टू फेस द कॉम्पिटिशन विथ द अदर कंट्रीज. म्हणून मग आपले एक्सपोर्ट कमी होणार, फॉरेन एक्सचेंज कमी होणार, आपण चायनावरती जास्ती निर्भर राहणार अशा पॉलिसीजमुळे. म्हणून हे शिकायला गरजेचं आहे. कारण की एक लक्षात घ्या, तुम्हाला वाटत असेल की दूरचं आहे, पण तुमची पण पोरं बाळ होणार उद्या, ते ह्या सिस्टमला फेस करणार आहेत. आर यू अंडरस्टँडिंग दिस? अँड इफ दे डोंट गेट जस्टिस बिकॉज यू डिड नॉट रेज द वॉइस, they will ask the question ki when this was happening what were you doing, what were you doing? We were just watching social media. आम्हाला कालच नाही कधी झाले. आलं तुम्हाला लक्षात? सो अ कंट्री इज ॲज गुड ऑर ॲज बॅड ॲज इट्स सिटीजन्स. वी कॅनॉट ब्लेम एनीबडी पॉलिटिशियन. जर हे पॉलिटिशियननी कुठल्या केलं असतं, कुठल्या पार्टीने केलं असतं आणि आपण त्यांना मतच दिली नसते तर ना आयडिया आली असती. आलं का लक्षात तुम्हाला? पण आपण त्यांना मत दिले, चांगलं काम केलं, मला ईडब्ल्यूएसचा फायदा झाला. आलं तुम्हाला लक्षात? पण इन द एंड हु इज गोइंग टू लूज आउट? सोसायटी. रिमेंबर दिस, राईट? सो दॅट इज वाय वी आर स्टडिंग व्हॉट इज इनइक्वॅलिटी. वी हॅव टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ इनइक्वॅलिटी. अँड सिम्पल आहे ते जे 100 पानाचं पुस्तक आहे ते वाचा. देर कॅन नेव्हर बी इक्वॅलिटी इन द सोसायटी. अंडरस्टँड दिस. नेचर लव्स डायव्हर्सिटी. आर यू अंडरस्टँडिंग? सो ओनली व्हॉट वी कॅन डू, जे अनइक्वल आहेत त्यांना या सगळ्या गोष्टी थ्रू आपण हेल्प करू शकतो. पण त्या हेल्प करण्याच्या चक्करमध्ये, बरोबर आहे का ना, तुम्ही पूर्ण सोसायटीची लेवल जर खाली आणली तर देन युअर सोसायटी इज नॉट गोइंग टू एबल टू कम्पीट विथ अदर सोसायटीज. वाय डू पीपल रन टू अमेरिका? बिकॉज इट इज अ मेरिटोरियस सोसायटी. इट इज अ सोसायटी विच लव्स कॉम्पिटिशन. आर यू अंडरस्टँडिंग? इलॉन मस्क कुठल्या कोटाने बनलाय का? इलॉन मस्कचा जन्म कुठे आहे? साऊथ आफ्रिकामध्ये जन्म आहे त्याचा. अमेरिकेत का गेला तो? फ्री कॉम्पिटिशन आहे. त्याला कोणी असं म्हणलं नाही की तू अमेरिकेच्या बाहेरचा आहे, तुला इथं कंपनी चालू करून देणार नाही, बघतो आमचे लोक घेतले नाही तर बघ कंपनीत, तुला लायसन्स कोण देतं? हे कुठं होणार? भारतात होणार. आलं का तुम्हाला लक्षात? दॅट इज वाय वी आर बिहाइंड. एनीबडी कॅन कम इन टू अमेरिका. तुम्ही पण गेला. आता विचार करा ना, आपले सुंदर पिचाई हे गेले भारतामधनं, बिकम्स द हेड ऑफ द गुगल, बिकम्स द हेड ऑफ द मायक्रोसॉफ्ट. कसं काय? कसं काय? मेरिट, टॅलेंट, कॉम्पिटिशन, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. एंटायर सोसायटी रायझेस अप. द बेस्ट क्वालिटी टेक्नॉलॉजी भेटणार तुम्हाला. चायना ते करतंय, आता लक्षात घ्या. चायना ते करतं. फ्री कॉम्पिटिशन डोमेस्टिकली. ह्याचं बेस्ट उदाहरण काय माहितीये तुम्हाला? आज जगातली कुठलीही कंपनी, कुठल्याही क्षेत्रातली कंपनी ही चायनात जाऊन आपला माल विकू शकत नाही. का? कारण की चायनाचे जे लोकल डोमेस्टिक कंपनीज आहेत ते एवढे एफिशियंट आहेत, लोकली त्यांची कॉम्पिटिशन एवढी हाय लेवलला आहे, तिथं गाड्या स्वस्तात भेटतात, सगळ्या फूड वगैरे स्वस्तात भेटतं, औषधं स्वस्तात सगळ्यात भेटतं. कारण की काय? एवढी कॉम्पिटिशन आहे लोकल कंपनीज मधनं आणि त्यांची पातळी एवढी वरती आहे की कोणी बाहेर जाऊन तिकडे काही विकूच शकत नाही. का? कॉम्पिटिशन. आलं तुम्हाला लक्षात? सो अल्टिमेटली इफ यू वॉन्ट टू विन, फेस द कॉम्पिटिशन ॲज अ कंट्री, ॲज अ सोसायटी अँड ॲज अ इंडिव्हिज्युअल. जर सोसायटी आपली करत नाहीये, कंट्री आपली करत नाहीये, you decide on your own की I will go and face the competition, increase my levels, so I become something. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय का? राईट. सो ही गंमत आहे. राईट. आता आपण जर बघितलं याच्यामध्ये, राईट, इफ वी जस्ट सी दिस, पुढे आपण आज परत बुर्दवाकडे जाणार आहे. बुर्दवाने 3 कॅपिटल दिलेले आहेत, बरोबर आहे का नाही? पण आता ह्याला एक्सप्लेन बघा कसं करायचं. बुर्दवाला कुठले 3 कॅपिटल दिलेले आहेत? कोण सांगेल मला? हात वरती करा बरं. हा, बोल बाळा. सोशल कॅपिटल, इकॉनॉमिक कॅपिटल, कल्चरल कॅपिटल. बघा झालेलं आहे, 2-3 वेळा झाले क्लासमध्ये, पण हात फक्त वरती एकच विद्यार्थिनीचा येतोय. काय दर्शवतोय? काय दर्शवतोय? आपण आपला मेंदू वापरत नाहीये, मेहनत घेत नाही. पटकन आला पाहिजे. आता जर उत्तर आलं नाही, एक्झाम मध्ये कसं आहे ना, सर नाही सर तुमच्या समोर बोलायला मला प्रेशर आहे. एक्झाम मध्ये याची जास्ती प्रेशर आहे. आणि जर एक्झामचं प्रेशर फेस करू शकणार नाही, अधिकारी लाईफचं प्रेशर कसं फेस करणार? बरोबर आहे का नाही? लग्न झालं, पोरं झालं, पोरं हातात आला, पूर्ण जबाबदारी त्याची तुम्हाला घ्यायची. कसं फेस करणार? आर यू अंडरस्टँडिंग दिस? सो जे लेक्चर मध्ये झालंय, जर आपल्याला उत्तर येत नाहीये, सेल्फ रिफ्लेक्सिव्हिटी, आत्मपरीक्षण करा. काय करतोय आपण बघा. आलं का तुम्हाला लक्षात? मेहनत घ्या. मेहनत करने वाले की कभी हार नहीं होगी. देर इज नो अदर अल्टरनेटिव्ह देन मेहनत. राईट. सो बुर्दवाचं कसं ठेवणार आपण? आता विचार करा तुम्ही. आणि हे मी विचार केला याच्यावरती. मी खूप इंटरव्ह्यू घेतले, आता 15 वर्षात ना मी एवढे मॉक इंटरव्ह्यू घेतले ना, घेऊन काय होतं, आणि मला हे कुठं ना कुठं वाटलं की माझ्याबरोबर होतंय. इंटरव्ह्यू घेतला मी, बरोबर आहे. एक कुठला तरी विद्यार्थी आला, राईट, दोघांचं अंडरस्टँडिंग वगैरे सगळं सेम आहे. पण एक विद्यार्थी आला, जसं आपण, तो कल्चरल कॅपिटल घेऊन आला. काय घेऊन आला? कल्चरल कॅपिटल. कल्चरल कॅपिटल म्हणजे काय असणार आहे? तो इंग्लिश एकदम फ्लुएंटली बोलणार,
एथिकेट्स फॉलो करणार, कॉन्फिडंट दिसणार, त्याचे लुक्स भारी आहेत, कपडे बिपडे व्यवस्थित घातलेले आहेत, फॉरेन अफेअर्स हे त्याचं स्टार्टिंग पासून फॉलो केलेलं आहे, हे पुस्तक वाचले, ते पुस्तक वाचले त्यांनी, कोट करतोय तो थिंकरला. अनेक विद्यार्थी त्याचे पण फंडे क्लिअर आहेत, पण ते आपलं बिचार स्टेट बोर्ड बीडबोर्ड वाचून आले किंवा फक्त एनसीआरटी वाचून आले तेवढंच बोलतोय, पण फंडे क्लिअर आहेत, टॅलेंटेड दोघं आहेत, क्षमता दोघांची सेम आहेत. समजा तुम्ही कोणाला प्रिफर करणार सांगा बरं इंटरव्ह्यू मध्ये? न कळत त्याला जास्ती मार्क पडतील. व्हॉट इज दिस? दिस इज कल्चरल कॅपिटल. कल्चरल कॅपिटल म्हणजे काय? की आत्तापर्यंत तुमची भाषा, तुम्ही कुठले पुस्तकं वाचलेले आहेत, आलं का तुम्हाला लक्षात? राईट. तुम्ही कपडे कसे घातलेले आहेत. बिकॉज व्हॉट इज गोइंग टू हॅपन, जे ऑफिसर्स तिकडे बसलेले आहेत त्यांना तो जो विद्यार्थी आहे तो बहुधा जास्ती आपल्याला आपल्यासारखा वाटतो. आलं का तुम्हाला लक्षात? हे चेंज होत चाललेलं आहे आता. आता लोकांना ती अक्कल आलेली आहे, कारण की बुरदुआ बिरदुआ हे सगळं गोष्टी आहेत. आलं तुम्हाला लक्षात? हे आलेलं आहे. पण अजून पण बघा ना, जो चांगल्या प्रकारे कम्युनिकेट करू शकत नाहीये, इंटरव्ह्यू झिरो येतो. आपल्या विद्यार्थ्याला मी त्याला सांगितलं होतं, म्हणजे आता प्रामाणिक आहे मी एकदम, मी त्याला सांगितलं नाही पडणार इंटरव्ह्यू मध्ये मार्क, 140 150 मार्क पडले. मेहनत घेते येते का, इम्प्रूव्ह करता येते का? 100% करता येते. दर्शन सूर्यवंशीचं एक्झाम्पल आहे, तुमचं लेक्चर झालं दर्शन बरोबर, त्याचं प्राईम एक्झाम्पल आहे. मेहनत करून 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 तो बोलतो आता, त्याला चांगले पडले इंटरव्ह्यू मध्ये मार्क. करायला लागणार तुम्हाला, हे लक्षात घ्या. म्हणजे आता कल्चरल कॅपिटलचं तुम्हाला महत्व कळणार, आलं का तुम्हाला लक्षात? आणि एक लक्षात ठेवा, हे तिन्ही कॅपिटल तुम्ही काय लिहिलं पाहिजे, हे तिन्ही कॅपिटल कल्चरल, अजून कुठलं आहे, इकॉनॉमिक आणि सोशल, हे तिन्ही कॅपिटल इंटरकनेक्टेड आहेत. त्याला पुस्तकांचं का भेटलं, चांगलं शिक्षण का भेटलं? पैसा. पैसा जर पैसे नसतील तर आय एस असेल, आय एसचा मुलगा असेल, आय एसच्या मुलामुळेच त्याला एंट्री दिली असेल, चल तुझी फीस बीस काहीच नाही, बेस्ट स्कूलमध्ये तुला ऍडमिशन. मग काय झालं, कुठलं कॅपिटल आलं इथं? सोशल कॅपिटल, नेटवर्क, ऑल आर इंटरकनेक्टेड. लक्षात घ्या, ऑल आर इंटरकनेक्टेड. कळतंय? आणि ह्याच्यामुळे काय होणार आहे, इनइक्वालिटी क्रिएट होतं सोसायटीमध्ये. काय होतात? इनइक्वालिटी क्रिएट होतं. आपण दलित कॅपिटलिझम तर बघितलंच होतं, बरोबर आहे का नाही? काय बघितलं होतं आपण? दलित कॅपिटलिझम बघितलंच होतं. आणि लक्षात ठेवा काय होतं, परत परत सांगतो मी तुम्हाला, फिलॉसॉफी, आयडियाज, रिलिजन पण एक आयडिया आहे. राईट. आपण क्वेश्चन केलं ना, जर क्वेश्चन खरंच क्वेश्चन केलं, धर्म काय? धर्म एक आयडिया ना, कोणीतरी आयडिया, कोणाला तरी आयडिया आली, ती कोणाला तरी आयडिया आली आणि त्याची आयडियाला आपण फॉलो करतोय, बरोबर आहे का नाही? जर हे सत्य असलं असतं, मग खरं म्हणलं तर जगात एकच धर्म असला पाहिजे होता. मग सगळ्यांचे वेगवेगळे आयडिया आहेत. धर्मामध्ये पण सेक्ट्स आहेत. ख्रिश्चनिटीमध्ये पण हा प्रोटेस्टंट आहे, हा कॅथलिक आहे, मुस्लिम मध्ये हा शिया आहे, हा सुन्नी आहे, हा तो वेगळा आहे. काय मग देव काय वेगळं सांगतो का सगळ्यांना? म्हणजे काय आहेत हे सगळे? अल्टिमेटली काय आहेत? आयडियाज आहेत. बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कसला अभ्यास केला? मार्क्सिझमचा अभ्यास केला. मार्क्सनी काय सांगितलं? व्हॉट डिड मार्क्स से? रिलिजन इज ओपियम ऑफ मासेस. मार्क्स काय बोलला? रिलिजन इज ओपियम ऑफ मासेस. म्हणजे काय? की रिलिजनचा वापर कोण करतंय? आपण बघितलंय, काल मार्क्सची थिअरी आपण मागच्या वेळेस बघितली. काय म्हणला तो? पूर्ण समाजात दोनच गट आहेत, एक हॅव आणि दुसरा कुठला असणार आहे? हॅव नॉट. एक मालक, एक कामगार. तर धर्माचा उपयोग कोण करणार आहे? जो मालक आहे, कामगारचं शोषण करण्यासाठी करणार आहे. पण त्या कामगाराने विद्रोह नाही केला पाहिजे, त्या कामगाराने त्या शोषणाच्या विरुद्ध उठाव नाही केला पाहिजे. म्हणून कोणाचा वापर होणार आहे? धर्माचा वापर होणार आहे. कसा वापर होणार आहे? सिंपल आहे ना. आपल्या धर्मात काय सांगितलेलं आहे की बाबा तू शूद्र म्हणून जन्माला आला. का शूद्र म्हणून जन्माला आला? कारण की तू मागच्या जन्मात पाप केले, त्या पापची प्रायश्चित करण्यासाठी तुला देवाने जन्म दिलेला आहे. म्हणून आज शूद्र म्हणून या जन्मात चांगलं काम कर, सेवा कर, तुला पुढच्या जन्मात ब्राह्मण म्हणून बहुता देव प्रसन्न होऊन जन्म देईल. मग आता मला सांगा बरं, हे जर तुमच्या धर्माने तुम्हाला शिकवलं, रिलिजननी शिकवलं, कोणाची तरी आयडिया आहे हे शिकवलेलं आहे, शूद्र कधी उठाव करेल का? उठाव करेल का तो? कधी विद्रोह करेल का तो? नाही करणार. का? देव, जो कोणालाच घाबरत नाही, शेवटी कोणाला घाबरतो? देव. म्हणून काल मार्क्सनी काय सांगितलं? सत्य सांगितलं लोकांना. काय सांगितलं? रिलिजन इज द ओपियम ऑफ मासेस. सगळे आपले जे गम आहेत विसरून जातो आपण. संध्याकाळी भक्तीमध्ये तल्लीन झालो, बरोबर आहे का नाही? पांडुरंग पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल केलं की सगळं आपण विसरून जातो, बरोबर आहे का नाही? आता देव तूच बघ सगळं, बरोबर आहे का नाही? आणि बघा आपलं कल्चर कसं आहे. लगान पिक्चर आता किती वर्ष झाले लगान पिक्चरला, ते सगळं चाललं होतं, सगळे भेटले ते लगान पिक्चर बघा, बघितलं का लगान पिक्चर? पिक्चर बघा. आपलं तर पास होण्यासाठी पिक्चर बघायला लागेल, पुस्तकं वाचायला लागते, लक्षात घ्या. लगान पिक्चर, राईट. त्यामध्ये काय झालं, ते आपण मॅच घेतली इमोशन मध्ये, बरोबर आहे का नाही? कसलं मूर्खपण आहे. काय घेतली? मॅच घेतली, तुला हरवतो आम्ही. हरवलं तर काय होईल? आमचं जे टॅक्स आहे लगान तो माफ करणार, ब्रिटिश माफ करणार आपल्याला, जर त्यांना आपण त्यांच्याच गेम मध्ये हरवलं तर. कुठल्या गेम मध्ये? क्रिकेटमध्ये हरवलं तर. ही स्टोरी आहे. आता त्या 2-3 दिवसाची मॅच आहे, आता एक्झॅक्ट मला पण आठवत नाही किती दिवस, 2-3 दिवसाची मॅच आहे. पण काय झालं, 1 दिवसानंतर का 2 दिवसानंतर आपण जे मॅच मध्ये आहे ते फुल बॅक फुटलाय, आपण हरतोय ती मॅच. आणि जर आपण ती मॅच हरली तर आपलं लगन कसं होणार आहे? डबल होणार आहे. आलं तुम्हाला लक्षात? आता जर पाश्चात्य समाज असेल, पश्चिम समाज असेल, ते काय करणार? ते विचार करणार, स्ट्रॅटेजी करणार. उद्या कोणाला फिल्डिंग कुठं कुठं थांबवायचं, बॉलिंग कशी टाकायची, कुठला लाईन टाक, कुठली लेन टाक, बॅटिंग कशी करायची,
हे सगळं करणार. हे सगळे एकत्र झाले गावातले, उद्या मॅच कशी जिंकायची, आणि काय केलं, गाणं गालं, भक्ती को शक्ती दो, म्हणजे देवावरती सोडून दिलं आपण. आता चमत्कारच, तूच बघ. आलं तुला लक्षात, आमची पूर्ण जबाबदारी तुझ्यावरती. थिंकिंग बघितलं तुम्हाला, आणि हे दाखवलं की सोसायटीला काय होते, अपील होते. लक्षात घ्या, हे सगळ्या गोष्टी काय दाखवते, समाजातले व्हॅल्यूज. काय दाखवते हे, समाजातले व्हॅल्यूज. व्हॉट आर द व्हॅल्यूज यू आर गिव्हिंग इम्पॉर्टन्स टू? द व्हॅल्यूज यू आर गिव्हिंग इम्पॉर्टन्स टू इज, यू कॅन से गॉड, रिलिजन, इररॅशनॅलिटी. राईट, यू आर वेटिंग फॉर व्हॉट, यू आर ऑलवेज वेटिंग फॉर मिरॅकल्स. कुठलं तरी तारणहार येईल, बरोबर आहे का नाही, 8वा जन्म होईल कृष्ण, तो येईल आणि जगाला वाचवेल. आता कोण येणार, कल्की येणार. तू कधी स्वतःला वाचवणार? आलं तुम्हाला लक्षात? हे थिंकिंग जे आहे, तुम्हाला जे आता सांगतोय, तसं थिंकिंग तुमचं डेव्हलप झालं पाहिजे. हे कधी होणार, वेन यू रीड. कधी होणार, वेन यू विल डायजेस्ट व्हॉट यू रीड. आलं तुम्हाला लक्षात? देन यू आर ऍट द लेवल ऑफ द युपीएससी और एमपीएससी, देन यू विल बिकम अ ऑफिसर. कळते का तुम्हाला, समजतंय का? आर यू अंडरस्टँडिंग दिस? राईट. सो व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी, की हे कार्ल मार्क्स काय बोलला, ओपियम ऑफ मासेस. काय ओपियम ऑफ मासेस? रिलिजन. म्हणजे रिलिजनचा धर्म कसा केला, रिलिजनचा वापर कसा केला गेलेला आहे, लोकांना जे सगळे आपण दुःख देतोय, लोकांना जे चटके देतोय, लोकांना जे मारतोय, शोषित करतोय, पीडित करतोय, त्याच्यावरती मलम. देअरफॉर इट इज ओपियम ऑफ मासेस. लोक काय करतील, आपले दुःख, दर्द काय होणार आहे, विसरणार, आणि उद्या सकाळी परत कामाला येणार. हे कोणाला कळालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळालं. हा मेन मुद्दा आहे. कोणाला कळालं हे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळालं. एक लाईफ मध्ये असा त्यांचा टप्पा आला की ते हे स्वीकारायला गेले की आपण पण काय केलं पाहिजे, आपण पण जे शूद्र लोक आहेत, दलित लोक आहेत, त्यांना आपण काय सांगू, त्यांना आपण हे सांगू की बाबा धर्म सोडा, धर्म सोडा. या उंबरठ्यावरती पोहोचले ते की धर्म सोडा. आलं तुम्हाला लक्षात? पण त्यांना मग लक्षात आलं, ते समाजात होते, त्यांना वास्तव्य माहिती होतं, ते फक्त पुस्तकी नव्हते, त्यांना जमीनशी त्यांचा लगाव होता, जमीनशी त्यांची नाळ जी आहे ती बांधलेली होती. त्यांना लक्षात आलं की आपण जर धर्म काढून घेतला लोकांच्या जीवनातनं, तर सगळ्यात मोठं नुकसान काय होईल. धर्म हा लोकांना काय देतो, काय देतो, होप. काय देतो, होप, आशा. अच्छे दिन आएंगे. बरोबर आहे का नाही? आपण पिक्चर बघतो, पिक्चर, बरोबर आहे का नाही, त्या डॉक्टर येतो ऑपरेशन थिएटर मधनं, ती लाईट, लाल बत्ती, बरोबर आहे का नाही, ती बंद होती, डॉक्टर बाहेर येतो, आणि डॉक्टर काय म्हणतो, लगेच पेशंट विचारतो काय झालं, काय झालं, अब भगवान के हात में. काय म्हणतो डॉक्टर, म्हणजे सगळं सुटलं की शेवटी आपण काय म्हणतो, कोणावरती आशा देतो आपण, देवावरती. आणि तुम्ही जर देवच काढून टाकला लोकांच्या जीवनातनं, मग लोक काय करतील, लोक काय करतील. देव जर तुम्ही काढून टाकला, आज एवढं आपल्या समाजामध्ये कायदा सुव्यवस्था काय आहे, लोक कोणाला घाबरतायत, पोलिसाला नाही, कोणाला घाबरतायत, सीसीटीव्हीला नाही, कोर्टाला नाही, सगळं मॅनेज होतंय. बरोबर आहे का नाही? तिथं म्हणलं हरीन, तिने स्वतःला मारलं. तिथं ते जे झोपले होते, रात्री उडवलं गाडीनी, सेल्फ ड्रिव्हन गाडी होती. म्हणजे सगळं मॅनेज होतंय, कायदा, सुप्रीम कोर्ट, ईडब्ल्यूएस बघितलं आपण, सगळं मॅनेज होतंय. पण लोक का, कायदा का एक दुसऱ्याला मारत नाहीयेत, कायदा सुव्यवस्था का टिकलेली आहे, लोक कोणाला घाबरतायत. म्हणजे दोन गोष्टी आहेत, जर तुम्ही देव काढला तर लोकांची जी आशा अपेक्षा आहे जगण्याचं, आज आपण का जगतोय, उद्या चांगले दिवस येतील. जर मला माहिती आहे आत्ता माझा सगळ्यात बेस्ट दिवस आहे, जर मला हे माहिती आहे उद्यापासून माझा घाणेरडा दिवस चालू होणार आहे, मी जगण्याची आशा राहणार का मला? आलं तुम्हाला लक्षात? आणि दुसरं कारण, कायदा सुव्यवस्था राहणारच नाही. आलं का लक्षात? म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले, धर्म काढता येणार नाही लोकांच्या जीवनातनं, मग करायचं काय आता, हा धर्म तर व्यवस्थित नाहीये. म्हणून त्यांनी अभ्यास केला परत. शैली काय त्यांची, अभ्यासाची शैली. असंच काय निर्णय घेणार नाही, संविधान बनवलं बाबांनी त्या, बरोबर आहे का नाही, विचारपूर्वक संविधान बनवलं. म्हणून त्यांनी सगळ्या धर्मांचा अभ्यास केला, मग त्यांना कळालं सगळ्यात भारी धर्म हा बुद्धिस्ट धर्म आहे. म्हणून त्यांनी मग सांगितलं की मी स्वतः कशामध्ये कन्वर्ट होतो, बुद्धिझम मध्ये. आणि मग आपण जेव्हा बुद्धिझम अभ्यास करतो, आपल्याला वेगळ्याच गोष्टी कळतात बुद्धिझम मधून. आलं तुम्हाला लक्षात? बुद्धा हा जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. मी जे पोरं पहिलेपासून इथं लेक्चरला येतात, बरोबर आहे का नाही, त्यांना मी पिक्चर दाखवला होता. कुठला पिक्चर दाखवला होता त्यांना? द मॅन फ्रॉम अर्थ. द मॅन फ्रॉम अर्थ पिक्चर बघा. बघा, जीवनात तुम्हाला एक लक्षात घ्या, तुम्हाला चांगला अधिकारी बनायचंय, बरोबर आहे. आपल्याला एथिक्स मध्ये सिलेबस आहे. सिलेबस काय एथिक्स मध्ये? एम्पथी. एम्पथी काय असतं? एम्पथी म्हणजे काय असतं? एम्पथी हा शब्दाचा अर्थ काय? गोईंग इन टू द अदर शूज अँड एक्झॅक्टली फिलिंग व्हॉट दे आर फिलिंग. खूप महत्वाचा मुद्दा बोलतोय मी, लक्षात घ्या. सगळा सिलेबस आहे, मी जे बोलतोय ना, एसे, एथिक्स, सोसायटी, सगळं वापरायचं तुम्हाला, लक्षात घ्या. इंटरव्ह्यू, हे सगळं वापरायचंय. तुम्ही किती कॅप्चर करताय तुमच्यावरती. आता लेक्चर सगळ्यांना सेम आहे, पण तुमचं कॅप्चरिंग किती तुमच्यावरती, लक्षात घ्या. काय म्हटलं मी तुम्हाला, मॅन फ्रॉम अर्थ हे पिक्चर आहे. त्या मॅन फ्रॉम अर्थ पिक्चर मध्ये जर
कोणी ते खूप कॉन्सन्ट्रेशननी बघायला लागतं, लक्षपूर्वक बघायला लागतं. जर तुम्ही ते पिक्चर व्यवस्थित बघितलं, तुम्हाला कळेल की हा जो बाबा आहे, आर यू अंडरस्टँडिंग दिस, राईट? त्याच्यामध्ये असं दाखवलेलं आहे त्यांनी, राईट? त्यांनी काय दाखवलेलं आहे की असा कुठला तरी एक माणूस असतो, जन्माला येतो आणि कुठल्या तरी कारणामुळे तो कधी मरतच नाही, आणि म्हणून त्याला जीवनाचं आता काय सत्यवित्य सगळं माहितीये. मग कळतं शेवटी की तो कोण आहे, तो बुद्ध आहे. कोण आहे तो? बुद्ध आहे. आलं तुम्हाला लक्षात? ते पिक्चर बघा, आतनं हादरा येईल, हादरा. ती बाई असती तिथं, काहीच नाही पिक्चर मध्ये, फक्त हॉलमध्ये चर्चा चाललेली, दॅट्स इट. आणि ती बाई, ती बाई असती, ती एकदम ते जीसस क्राइस्ट, जीसस क्राइस्ट, बायबल बिबल, अरे म्हणतो कसलं जीसस क्राइस्ट, कसलं काय, सगळं बघितलेलं आहे मी, आणि हे ते तो बोलतो तिकडं. ती हादरच लागती बाई. कारण की काय, तिची सगळी होप, तिची सगळं जे फेथ आहे, बिलीफ आहे, तो जीसस क्राइस्ट मध्ये होता. आणि हा बाबा असं बोलला, जीसस क्राइस्ट, जीसस क्राइस्ट, काहीच नाही. मग पूर्ण आपलं जे जीवन, ज्याच्या सहारे आपण जगलो होतो, तेच संपलं. पायाखालची जमीनच निघाली आपली. आलं तुम्हाला लक्षात? पण त्या पिक्चर मधनं का तुम्हाला सांगतो, ते पिक्चर, त्या पिक्चरमध्ये, त्या पिक्चरमध्ये बुद्धाचं दाखवलेलं आहे, आणि बुद्धाबद्दल काय बनलेलं आहे, बुद्धा एवढा ग्रेट काय आहे. आणि लक्षात घ्या, ज्या काळामध्ये भारताच्या, उभ्या भारताचा सगळ्यात मुख्य धर्म हा बुद्धिझम होता, तो आपला सुनेरा काळ होता. का? बुद्धाचं मूळ 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 जर बघितलं आपण, मूळ, बुद्धाचं मूळ, तो काय म्हणतो, तो काय म्हणतो, फक्त कोणी सांगितलं म्हणून काही फॉलो करू नका. बुद्धाला काय पाहिलं होतं, बुद्धाला पण यू कॅन से, जेव्हा त्याला, जेव्हा त्यांनी घर सोडलं, त्याचं महल सोडलं, त्याला पण सत्य जाणून घ्यायचं होतं. काय जाणून घ्यायचं होतं त्याला? सत्य जाणून घ्यायचं होतं बुद्धाला. मग आपल्या भारतीय परंपराप्रमाणे त्यांनी काय केलं, बुद्धांनी पहिले स्वतःच्या शरीरावरती त्रास घेतला, त्यांनी उपास चालू केले त्यांनी. आलं तुम्हाला लक्षात? एवढे उपास वगैरे केले, पूर्ण त्याची जी बॉडी आहे ती फक्त हाड होती, हाड, फक्त हाड राहिली. आलं तुम्हाला लक्षात? आणि तो खाली बसला होता, तिथं कुठं बसला होता तो, एका झाडाखाली बसला होता. आणि तिकडे काय झालं, त्या झाडाखालनं यू कॅन से, असे जे गावात कोणतरी म्युझिशियन आले होते, ते म्युझिशियन परफॉर्म करून तिकडनं जात होते. ते म्युझिशियन जे होते, बरोबर आहे, ते आपसात बोलत होते. त्यांनी सांगितलं की सितार जी आहे, सितार, तार असते ना, तार, सितारची काय असते, तार असते, बरोबर आहे का नाही? तर तो म्हणत होता दुसऱ्या म्युझिशियनला की बाबा त्याला व्यवस्थित तुम्ही काय करा, त्याला व्यवस्थित टेन्शन द्या. जास्ती टेन्शन दिली तर ती तुटेल, आणि कमी टेन्शन दिलं तर त्यामधनं व्यवस्थित आवाज येणार नाही. या बाबांनी ऐकलं ते, आणि त्याला सत्यच कळालं. म्हणलं हे आपण एक्स्ट्रीम करतोय. ती तारला जर जास्ती ओढली, तार तुटल, आपली बॉडी तुटल. काहीच फायदा नाही सगळं करण्याचा. काय फॉलो केलं पाहिजे आपण? मध्यम मार्ग. काय फॉलो केला पाहिजे आपण? मध्यम मार्ग. बुद्धाचा गाभा जर तुम्ही बघितला, गाभा, गाभा, व्हॉट इज दिस थिंकिंग, व्हॉट इज दिस फिलॉसॉफी, प्लीज अंडरस्टँड दिस इज व्हेरी इंपॉर्टंट फॉर युअर जीएस ऑल्सो, इज अवेअरनेस. बुद्धाचं मूळ काय? अवेअरनेस. म्हणजे तुम्ही जे काय करताय, अवेअर होऊन करा. अवेअर, अवेअर म्हणजे काय? समजून करा. आपण 99.99% गोष्टी जीवनात कसं करतोय? ऑटो पायलट मोडवरती चाललेलो आहे. रोज सकाळी उठणार, नाश्ता करणार, अभ्यासाला बसणार, अभ्यास करणार, झोपणार, झोपण्याच्या वेळेस दात घासण्याचे दात घासणार, टॉयलेटला जाणार, बरोबर आहे का नाही? ऑटो पायलट मोड चालली. तो काय म्हणतोय? अवेअर होऊन करा, राईट? हे सगळं जी दुनिया आहे, तुमचे जे डिसिजन्स आहेत रोजचे, ते सगळ्या गोष्टी कसे करा तुम्ही? कॉन्शियस होऊन करा, कॉन्शियस होऊन. मग तुम्हाला जीवनचं काय सत्य कळेल. कुठलं पुस्तक बिस्तक मधनं नाही कळणार. ऑब्झर्व करा, अवेअरनेस बघा. त्यांनी काय बघितलं, ते जे म्युझिशियन होते त्यांनी काय पुस्तकामध्ये वाचलं कुठलं नाही, त्यांनी ऑब्झर्व केलं आणि त्यांनी अप्लाय केलं. सो अवेअर, बी अवेअर अबाउट एव्हरीथिंग. देन ही सेज बी अवेअर अबाउट युअर डिझायर्स. बी अवेअर अबाउट युअर डिझायर्स, की मला काय डिझायर आहे, की मला बंगला पाहिजे, मला एक गाडी पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. बी अवेअर. जस्ट बिकॉज सोसायटी हॅज डिसाइडेड दॅट दिस इज द definition of success does not mean it is a definition of success for you. Are you going to be happy with that? सो इन जनरल तो काय म्हणतोय, डोकं वापरा. दिले ना देवानी, डोकं वापरा. आणि जेव्हा आपण
पूर्ण समाजाने हे डोकं वापरायला चालू केलं. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की एक काळ होता जेव्हा आपल्या भारत देशाचा सगळ्यात प्रामुख्याचा धर्म हा बुद्धिझम होता. आणि त्या काळामध्ये वी वेर द टॉप ऑफ द वर्ल्ड. वाय? बिकॉज पीपल आर युझिंग व्हॉट? ब्रेन. They were not just following the texts. They were just not following the superstitions. That is what USA is doing just now. That is why they are the greatest. आलं का तुम्हाला लक्षात? कळतंय का? मग हे अभ्यास कोणी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला. त्यांना वाटलं जबरदस्त. हा बाबा जे म्हणतोय रॅशनॅलिटी, तर्कसंगती, खतरनाक बोलतोय हा बाबा. जर पूर्ण देशाने असं परत मूल्य अपनवले आणि अंमलात आणले तर देशच पूर्ण वरती जाईल. परत देश सुवर्ण काळ बघेल आपला. आलं का तुम्हाला लक्षात? कळतंय का? समजतंय का? सो आयडियाज आर व्हेरी इम्पॉर्टंट. आयडियाज. आणि त्यावेळेस बुद्धांनी आयडिया दिला, ती आयडियाचं इम्प्लिमेंटेशन झालं म्हणून बुद्धिझम. आज कुठल्या आयडियाचं इम्प्लिमेंटेशन आहे? कास्टिझम, रेसिझम, कम्युनलिझम, हे निगेटिव्ह आयडियाचं इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे म्हणून देश कुठे आहे? मागे. आलं का तुम्हाला लक्षात? सो विच आयडियाज द कंट्री और द सोसायटी इज गोइंग टू फॉलो is going to decide where that country or the society is going to land up, whether they are going to be top of the competition or they are going to be bottom of the competition. अल्टिमेटली एक लक्षात ठेवा, ही कॉम्पिटिशन आहे, सगळे अग्री करतात. तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामला आहेत, अग्री करतात. एक लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये, या कॉम्पिटिशन मध्ये दुसरं कोणी हरवणार नाहीये. तुम्हाला या कॉम्पिटिशन मध्ये स्वतः तुम्हीच हरू शकता. इफ यू आर वीक, somebody is going to beat you. If you are strong, then nobody can beat you. The day you are weak, some X, Y, Z, anybody will just come, they will defeat you. तुम्ही काय करणार? त्या डिफीटचं इमोशन बनवणार आणि तुम्ही दाखवणार त्यांनी माझं शोषण केलं. ब्रिटिशांनी तुमचं शोषण नाही केलं, मोगलांनी तुमचं शोषण नाही केलं, दिल्ली सल्तनतवाल्यांनी तुमचं शोषण नाही केलं. शोषण करणारे आपण स्वतः आहे. आपण वीक झालो. काय झालो? आपण वीक झालो. आपली लायकी नव्हती म्हणून दुसरं कोणतरी बाहेरनं आलं आणि त्यांनी आपल्याला हरवलं. ते ज्या दिवशी हा समाज एक्सेप्ट करणार त्या दिवशी आपली प्रगती होणार. कळते का तुम्हाला? समजतंय का? म्हणून हे फक्त वरवरनं अभ्यास नका करू. सोशल इनइक्वॅलिटी का तुम्हाला समजवतंय एनसीईआरटी? का समजवतोय? सो दॅट यू अंडरस्टँड दिस इनइक्वॅलिटी इज अ सोशल कन्स्ट्रक्ट. सोसायटी हॅज क्रिएटेड दिस. वी नीड टू चेंज दिस. अल्टिमेटली हाऊ कॅन वी चेंज दिस? व्हॉट इज द सोल्युशन? काय वाटतं तुम्हाला? व्हॉट इज गोइंग टू बी द सोल्युशन? अल्टिमेटली कशी आपण बदल करणार ह्याच्यामध्ये? व्हॉट शुड बी? आता एवढं सगळं मी तुम्हाला सांगितलं, राईट? आता तुम्ही मला सांगा, आपल्याला जर आपल्या या सोसायटी मधले सोशल इनइक्वॅलिटी काढायची असेल, रिझर्वेशन होणार आहे का? रिझर्वेशन होणार आहे का? मित्रांनो, आज जे मी एथिक्स शिकवतो, मी का शिकवतो एथिक्स? कारण की मला ते पटतं. का पटतं? एथिक्स इज द मोस्ट प्रॅक्टिकल सब्जेक्ट एव्हर. जो मानतोय की एथिक्स फक्त आदर्शवादी आहे, त्याला जन्मत एथिक्स कळालं नाही. एमपीएससीने प्रश्न विचारला, आपण डिस्कशन केले बघा प्रश्नांचे. एमपीएससीने प्रश्न विचारला, व्हॉट इज द एसेन्स ऑफ एथिक्स? काय विचारला त्यांनी? व्हॉट इज द एसेन्स ऑफ एथिक्स? त्यांनी प्रश्न विचारला. एसेन्स ऑफ एथिक्स सांगायचं झालं तर एथिक्स सॉल्व्स ऑल द प्रॉब्लेम्स फ्रॉम द रूट ऑफ द प्रॉब्लेम. हे रिझर्वेशन, ईडब्ल्यूएस, स्कीम्स, एमजी नरेगा, आपण जे सगळं करतोय ते फक्त काय करतोय? सगळं काय करतोय? वी आर जस्ट सॉल्विंग द सिम्पटम्स. वी आर जस्ट सॉल्विंग द सिम्पटम्स ऑफ द प्रॉब्लेम. आलं तुम्हाला लक्षात? तुम्हाला ताप आला, तुम्ही काय घेता? पॅरासिटामॉल घेता. पॅरासिटामॉलनी प्रॉब्लेम संपतो. ताप कशाला आला ते बघायला पाहिजे ना. आलं तुम्हाला लक्षात? तुमचं इथं तुम्हाला इंजुरी झाली, बोन तुमचं तुटलं समजा, तुम्ही काय घेणार? पेन किलर घेणार. पेन किलर घेतलं की बोन जुडतं का? तर हे सगळे पेन किलर्स आहेत. एमजी नरेगा, युअर रिझर्वेशन, एव्हरीथिंग इज जस्ट
painkillers. They're just trying to solve the symptoms. Only ethics is one subject which tries to solve the problem from the root. And after all this discussion, what is the solution from the root? What is the solution from the root? What is the solution from the root? काय असणार? काय असणार? You will have to change the values. तुमचे मूल्य बदलायला लागणार. तुमचे समाजातले काय बदलायला लागणार? मूल्य बदलायला लागणार. ते मूल्य कोणी पहिले बदलले? बुद्धांनी बदलून दाखवले. आलं तुम्हाला लक्षात? आता समाज जिथपर्यंत मूल्य बदलत नाही, आपले व्हॅल्यूज बदलत नाही, जे एथिक्स सांगतंय, एथिक्स काय करते? एथिक्स इज नथिंग बट द स्टडी ऑफ व्हॅल्यूज. विच व्हॅल्यूज आर गुड फॉर द सोसायटी, विच व्हॅल्यूज आर नॉट गुड फॉर द सोसायटी. दॅट इज व्हॉट इज द सिंपल कन्सेप्ट ऑफ एथिक्स. जिथपर्यंत तुमची मूल्य बदलत नाही तिथपर्यंत तुमचे प्रॉब्लेम संपणार नाहीत. हे सगळा टाइमपास चाललेला आहे. पीडीएस बीडीएस सगळा टाइमपास आहे, लक्षात घ्या. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय का? आणि आता ऍज अ देश, ऍज अ समाज आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की आपण आपले मूल्य चांगल्या बाजूच्या डायरेक्शन मध्ये घेऊन चाललोय किंवा वाईट बाजूच्या डायरेक्शनला घेऊन चाललेलो आहे. जर उत्तर येतंय की इफ यू आर गोइंग टुवर्ड्स द बॅड डायरेक्शन, राईट, देन ऍज अ सोसायटी आवर फ्युचर इज व्हेरी बॅड. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आली होती, दुसरं कोणतरी येणार. बिकॉज वी आर गोइंग टू बिकम वीक अँड अल्टिमेटली दिस इज कॉम्पिटिशन. देर आर नो फ्री लंचेस. कोणी कोणाला फुकट जेवण घालणार नाही. आलं का तुम्हाला लक्षात? कळतंय का? राईट. So this is the understanding of social inequality. This is the understanding of competition. This is the understanding of the values. This is the understanding of social structure. आलं तुम्हाला लक्षात? If you have this holistic understanding, मग तुम्हाला हे काहीच वाटणार नाही. काहीच वाटणार नाही तुम्हाला. कळतंय का तुम्हाला? समजतंय का? म्हणून सोसायटी, सोशियोलॉजी, आयडियोलॉजी, फिलॉसॉफी हे अभ्यास करणं गरजेचं आहे. आलं का तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? आणि एक लक्षात ठेवा, जो पण व्यक्ती, राईट, व्यक्ती इन जनरल, अधिकारी इन यू कॅन से स्पेसिफिक, जो पण व्यक्ती किंवा अधिकारी कुठल्या एकच विचारधाराला मानतो, कुठल्या एकच आयडियोलॉजीला मानतो, तो व्यक्ती किंवा अधिकारी हा देशासाठी, समाजासाठी चांगला नाही. आलं तुम्हाला लक्षात? का? का? बिकॉज एव्हरी आयडियोलॉजी वुड हॅव प्रोज अँड कॉन्स. आर यू अंडरस्टँडिंग दिस? एव्हरी रिलीजन वुड हॅव प्रोज अँड कॉन्स. रिलीजन इज नथिंग बट अन आयडिया. आर यू अंडरस्टँड? तुम्ही जर जो व्यक्ती एकच आयडियाला मानतो त्याला काय म्हणतो आपण? इंग्लिशमध्ये त्याला शब्द आहे, सोशलॉजीचा सिलेबसचा पार्ट आहे, फंडामेंटलिस्ट. आणि त्याला मराठी शब्द आहे कट्टरवाद. तो काय बनणार? टेररिस्टच बनणार. आलं का तुम्हाला लक्षात? म्हणजे काय? तुम्ही तुमचं डोकं वापरणं बंद करून टाकलेलं आहे. जे ग्रंथांनी दिलं, जे गुरुनी सांगितलं तेच सत्य. तुम्ही काय वापरलं नाही? तुमचं डोकं वापरलं नाही. मग गुरु म्हणतोय घे हातात बंदूक आणि ते काफिर लोक आहेत, मारून टाक त्यांना. डोकंच वापरलं नाही, मारून टाकलं तुम्ही. कारण की तुम्हाला काय वाटलं? ह्याच्याने काय होणार आहे? जन्नत. आलं का तुम्हाला लक्षात? कळतंय? म्हणून युपीएससीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कंपल्सरी बनवलं पाहिजे की तुमचं हे जे थिंकिंग आहे, डेव्हलपमेंट आहे, हे झालं पाहिजे. फक्त जो कार्ल मार्क्स फॉलो करणार तो कालबाह्य बनणार. चायनाने काय केलं बघा. त्यांनी पहिल्या टप्प्यात माओ झेडॉंग 1949 चायनाचं रेव्होल्युशन झालं. वर्ल्ड हिस्ट्रीचा आपला भाग आहे 1949 चायनीज रेव्होल्युशन. कोणी रेव्होल्युशन आणलं? कोणी क्रांती आणली? माओ झेडॉंग. कुठली विचारधारा होती त्याची? कुठली आयडियोलॉजी होती त्याची? मार्क्सिझम, कट्टर मार्क्सिझम. त्यांनी कट्टर मार्क्सिझम आणलं चायनामध्ये. 1960च्या दशकापर्यंत
चायनाची परिस्थिती भारतापेक्षा वाईट होती. 1960s पर्यंत, अर्ली 70s पर्यंत द पर कॅपिटल इन्कम ऑफ चायना वॉज लेस दॅन इंडिया. जस्ट इमॅजिन, पर कॅपिटल इन्कम ऑफ चायना वॉज लेस दॅन इंडिया. माओ झेडॉंग मेला, करोडो लोक मेली, करोडो लोक मेली माओ झेडॉंगच्या नेतृत्वाखाली. का? त्यांनी जे मार्क्सिझम आणलं, आदर्शवाद मार्क्सिझम, जे काय त्यांनी अंमलबजावणी केली, त्या अंमलबजावणीमुळं सगळ्या चायनाचा सत्यानाश झाला. भुकेनी मेली लोक, भुकेनी. कशी मेली लोक? भुकेनी. खायला नाही म्हणून अन्न. करोडो लोक मेली. किती? करोडो. विचार करा. आज चायना तो सुपर पॉवर आहे, सुपर पॉवर. पण माओ झेडॉंग एकच काय, मार्क्सिझम फॉलो करणार. त्यानंतर त्याचा जो पुढचा लीडर आला, दन जिओफंग, बरोबर आहे का नाही, त्यांनी पहिल्याच प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी काय सांगितलं, त्याला विचारलं तुम्ही पण मार्क्सिझम फॉलो करणार का? त्यांनी काय सांगितलं? इट डज नॉट मॅटर, इट डज नॉट मॅटर वेदर द कॅट इज ब्लॅक ऑर व्हाईट ॲज लॉंग ॲज इट कॅचेस द माईस. गंमत काय का तुम्हाला? त्याला विचारलं तू मार्क्सिझम फॉलो करणार का? तसं तसं तो काय बोलला, मला काय घेणं देणं नाही की मांजर ही गोरी का काळी आहे. तिने जर उंदीर पकडला ते मी फॉलो करतो, गोरी असून दे मांजर की काळी असून दे. आणि दुसरं त्याचं विधान, दुसरं विधान, इट इज ग्लोरियस टू बी रिच. लोक कोणाची इज्जत करतात? जो अमीर आहे. अमीर कोण असतो? शक्तिशाली. म्हणजे आम्ही काय बनणार आता? आम्ही ते आदर्शवाद नाही ठेवणार, आम्ही ते आमचं आयडिओलॉजी नाही ठेवणार. आम्ही आता कशासाठी झटणार आहे? अमीर बनण्यासाठी. आणि खटॅक चायना बदलून काढला त्यांनी. आज चायना कसं आहे? कम्युनिझम फॉलो करतं चायना. पॉलिटिकली दो इट इज कम्युनिझम, इकॉनॉमिकली कम्प्लीट कॅपिटलिझम. म्हणजे एक आयडिओलॉजी फॉलो केली का तिने? नाही. जशी सूट झाली, जशी काळाची गरज होती तसं केलं तिने. म्हणून चायना ग्रेट झालं. आलं तुम्हाला लक्षात? ज्याचं जे बेस्ट आहे ते घेतलं. आपण काय घेतलं संविधान मध्ये? आपण काय केलं? नाही ब्रिटनच कॉपी करणं असं केलं का? युएसच कॉपी करणं असं केलं का? बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं? ज्याचं जे बेस्ट आहे ते करणार, मिश्रण. मला काय सूट होतंय, माझ्या देशाला काय सूट होतंय, म्हणून देश टिकला. आपल्या शेजारी बघा, पाकिस्तान टिकला नाही, त्याला 10 वर्षाच्या वरती लागले संविधान बनवायला, तरी आजपर्यंत एक गव्हर्नमेंट 5 वर्ष टिकली नाही. बांगलादेशचे हाल बघा काय आहेत, नेपाळचे हाल बघा काय आहेत, श्रीलंकाचे हाल बघा काय आहेत, हे सगळे विखुरले. पण देश का भारी राहिला आपला? बाबासाहेब आंबेडकर, नेहरू. काय केलं यांनी? जे जिकडचं बेस्ट आहे ते घेतलं. आलं का तुम्हाला लक्षात? म्हणून कुठलं एकच विचाराने तुम्ही चालले, तुम्ही धोक्यात आहे. का? कारण की तुम्ही तुमचं डोकं वापरायचं विसरता. ज्या दिवशी डोकं वापरायचं विसरणार, त्या दिवशी तुमची जी आहे, तुमचं जे डिफीट आहे ते फिक्स आहे. आलं का तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? म्हणून एथिक्समध्ये प्रश्न विचारला होता जो एमपीएससी ला वर्षी येऊ शकतो, अँड अनएक्झामिन्ड लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग. काय विधान होतं? अनएक्झामिन्ड लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग. ह्याचा अर्थ काय? मूळ मुद्दाच तो आहे. You question everything. You just don't follow just because it is written in the religion, just because some great person has said this. समजते का तुम्हाला? ऑलवेज क्रिटिकली एक्झामिन. म्हणून तुम्हाला युपीएससी एमपीएससी मध्ये प्रश्न असतो, क्रिटिकली एक्झामिन. सो ऍज अ ब्युरोक्रॅट, व्हॉट इज युअर क्वालिटी? यू शुड बी एबल टू क्रिटिकली एक्झामिन. कळतंय का? समजतंय का? येस ऑर नो? राईट. चला आता जे आहे आपलं वेळ, त्यामध्ये आपण हे जे आहे ते आपलं मुद्दे झालेलेच आहेत, आपण फक्त त्याप्रमाणे करून घेऊ. तर भारतामध्ये असमानता जी आहे, राईट, भारतामध्ये असमानता जी आहे, राईट, आणि एक्सक्लुजनला काय म्हणणार आहे आपण? बहिष्कार. कुठल्या आयडियावरनं? बघा हे सगळे आयडियाज आहेत. आता तुम्हाला एकदम फंडामेंटली क्लिअर होऊन जाईल ही काय, ही आयडिया आहे, ही काय लक्षात. आता ही बघा, हे काय? हे बायोलॉजी आहे, हे बायोलॉजी. जेंडर काय? जेंडर आयडिया आहे. कोणी बनवली जेंडर? समाजाने. तुम्हाला काय दिलं देवानी? सेक्स. तुम्ही त्याचं रूपांतर कशामध्ये केलं? जेंडर. बरोबर आहे का नाही? तुमची आयडिया आहे ना की आता से फॉर एक्झाम्पल मुलगा मुलगी झाली तर मुलीला ऑटोमॅटिकली तुम्ही काय देणार? बाहुली देणार खेळायला, आणि मुलाला काय देणार? गाडी देणार.
मुलाला काय देणार? गन देणार. आलं तुम्हाला लक्षात? आता कोणाचं तरी विधान होतं बघा, की हे जग पुरुष चालवत आहेत म्हणून एवढे युद्ध होत आहेत. हे जग कोण चालवत आहे? पुरुष चालवत आहेत म्हणून एवढे युद्ध होत आहेत. कारण की पुरुषांना लहानपणापासून काय दिलेलं आहे? गन वगैरे दिले. त्यांना काय दिलं? हिंसा. आणि महिलांना काय काम दिलं? काळजी घ्या. कोणी आजारी पडलं तर कोणी जबाबदारी? महिलाची. सो महिला इज रिलेटेड विथ विच व्हॅल्यू? केअर. तर जर महिलांनी जग चालवलं असतं तर युद्ध झालं नसतं. त्यांनी विचार केला असता किती लोक मरतील, त्यांचे हाल काय होतील. हे तुम्हाला विचार करायचा याच्यामध्ये. तुम्ही अधिकारी आहे, तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जे एक्झामसाठी बसताय त्या एक्झामसाठी एक व्यक्तिमत्व वेगळ्या लेवलचं पाहिजे. हे सगळे तुमच्या डोक्यात आले पाहिजे विचार. त्यासाठी तुम्हाला इथं क्लास लावलेला आहे, तुम्ही त्यासाठी तुम्ही अभ्यास करताय. आलं लक्षात? असं काही नेसेसरी नाही की तुम्ही आता त्या लेवलला पाहिजे. पण आता या प्रोसेसमध्ये 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष जी काय तुमची प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये तुम्ही या लेवलला पोहोचले पाहिजे. कळतंय का तुम्हाला? समजतंय का? राईट. सो ट्राईब, राईट. सो दीज आर ऑल आयडियाज. आपण ऑलरेडी हे बघितलं होतं, बरोबर आहे का नाही? आपल्याला काय समाजात समजवलेलं आहे, आपल्या समाजात काय शिकवलेलं आहे? राईट. आपल्याला समाजामध्ये एकच समजवलंय, शिकवले, हार्डवर्क. काय करा? हार्डवर्क. अँड दोज हू डू हार्डवर्क, राईट, दे वुड गेट सक्सेसफुल. दे वुड गेट सक्सेसफुल. क्लिअर? बट बऱ्याचदा सोशल स्ट्रक्चर डज नॉट रिवॉर्ड हार्डवर्क. मग तो फ्लॉ कुठे आहे? सोशल स्ट्रक्चर मध्ये फ्लॉ आहे. दॅट मीन्स द सोशल स्ट्रक्चर इज नॉट रिवॉर्डिंग द मेरिट. तुम्ही सगळ्यात जास्त अभ्यास केला, तुमचं उत्तर सगळ्यात चांगलं आहे. आता आकाशचं उत्तर आपण बघितलं, सगळ्यात चांगलं आहे. जर त्याला तो आयास झाला नाही हे असं उत्तर लिहून, तर स्ट्रक्चर मध्ये प्रॉब्लेम. कशात प्रॉब्लेम आहे? स्ट्रक्चर. आणि स्ट्रक्चर मध्ये जर प्रॉब्लेम आहे तर सोशल इनइक्वालिटी क्रिएट होणार. मग तुमची सोसायटी इज नॉट गोइंग टू बी द मोस्ट स्ट्रॉंगेस्ट, इट इज नॉट गोइंग टू बी द मोस्ट एफिशियंट. यू विल नॉट बी एबल टू फेस द कॉम्पिटिशन. एक कमी लेवलचा आय एस अधिकारी बनणार, जो कमी लेवलचे निर्णय घेणार. आलं तुम्हाला लक्षात? कमी लेवलचे धोरण बनवणार. म्हणून स्ट्रक्चर खूप चांगलं पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात? म्हणून ते स्ट्रक्चर मधले फ्लॉज आपल्याला बघायचे. इथं बघा कसली भारी गंमत आहे. हार्डवर्क, इंडिव्हिज्युअल एबिलिटी अलोन डज नॉट डिक्टेट लाईफ चॉईसेस. बरोबर आहे का नाही? ससूनमध्ये 2 पोरांचा जन्म झाला आज, बरोबर. एक समजा मिडल क्लास मधला आहे, त्याला शिक्षण चांगलं भेटणार आहे, राईट. त्याला न्यूट्रिशन चांगलं भेटणार आहे, खाणं पिणं त्याला चांगलं भेटणार आहे, राईट. त्याचे आई वडील सुशिक्षित आहेत. आणि एक कुठल्या तरी कामगाराचं पोरग आहे, कन्स्ट्रक्शन लेबर. त्याचे आई वडील साईटवरती काम करतील आणि ते आपण बघितलंय साईटवरती असं लावलेलं असते झुला, त्यावरती तो लटकणार. जेव्हा आईला वेळ भेटेल तेव्हा खायला देणार. शिक्षणाचं काय गॅरंटी नाही, आज इकडं साईट आहे तर तिकडं साईट आहे. बरोबर आहे का नाही? सो लॉटरी आहे, लॉटरी. तुम्ही कुठं जन्म घेतात, दॅट लॉटरी डिसाइड्स, राईट. सो द लॉटरी शुड नॉट डिसाइड. दॅट इज वाय यू हॅव टू मेक सच अ सोशल सिस्टम. क्लिअर? बोथ ऑफ द किड्स शुड गेट इक्वल अपॉर्च्युनिटी. व्हॉट इज युअर सोसायटीमध्ये बघा, हे एवढं प्रॅक्टिकल आहे. हे काय आदर्शवादी नाही, आदर्शवाद नसतो. प्रॅक्टिकल काय आहे? त्या दोन्ही पोरांना इक्वल काय भेटली पाहिजे? अपॉर्च्युनिटी भेटली पाहिजे. का? कारण की तो जर मिडल क्लास मधला पोरगा असेल, ते जर जास्ती टॅलेंटेड असेल तर ते जास्ती पुढे आलं पाहिजे. आणि ते कन्स्ट्रक्शन साईट वाला पोरगा जास्ती टॅलेंटेड असेल तर ते जास्ती पुढे आलं पाहिजे. पण सोसायटी आता काय होणार आहे? जो मिडल क्लास वाला तो पुढे जास्त येणार आहे. म्हणून तुमची सोसायटी स्ट्रॉंगेस्ट नाही राहणार. कारण की लेस टॅलेंटेड पीपल आर गोइंग ॲट द टॉप. अंडरस्टँड दिस. Are you understand? That is why you want to create social equality. That is why you want to create such a system where everybody gets opportunity. आलं का तुम्हाला लक्षात? Opportunity to develop themselves. तर सोसायटीचा उद्धार होणार. सोसायटीचा काय होणार? उद्धार होणार. लक्षात घ्या. मी तुम्हाला ऑलरेडी हे सांगितलंय, स्टीव्ह जॉब्सचं मी तुम्हाला किस्सा सांगितलाय. एवढे गरीब आई वडील आणि त्याची जी आई होती ज्यांनी जन्म घातला, तिने तर त्याला अडॉप्ट करायला देऊन टाकला बाहेर. तरी स्टीव्ह जॉब झाला. ऍपल ही ग्रेटेस्ट कंपनी जी आहे
जगभरातली त्यांनी बनवली. हे कुठं शक्य होतं? का शक्य होतं? अमेरिका, कारण की तिथं सिस्टम आहे. सोशल सिस्टम त्यांनी अशी बनवली की एव्हरीबडी गेट्स अपॉर्च्युनिटी. लक्षात घ्या, ही सिस्टम आपल्याला भारतात बनवायची आहे. पहिल्या दिवशी जेव्हा जन्म झाला त्या लॉटरीमुळं त्याची लाईफ नाही डिसाईड झाली पाहिजे. हे तुम्हाला करायचंय. हे तुमचं काम आहे ॲज अ अधिकारी. हे तुमचं काम आहे ॲज अ पॉलिसी फॉर्म्युलेटर, की दॅट अदर पर्सन हू इज बॉर्न इन अ कन्स्ट्रक्शन वर्कर्स हाऊस ऑल्सो गेट्स अन अपॉर्च्युनिटी. If he is the best singer in the world, he should get that opportunity. If he is the best cricketer, he should get the opportunity. If he is the best, you can say, काय म्हणता येईल त्याला, म्युझिशियन, भेटली मला अपॉर्च्युनिटी. बट इफ अपॉर्च्युनिटी इज नॉट मेट, तो पण कन्स्ट्रक्शनचं काम करणार साईटवरती, मॅन्युअल लेबर. कळतंय तुम्हाला? समजतंय? सो हे बनवायचं आपल्याला सोसायटीमध्ये, सो दॅट आर सोसायटी बिकम्स स्ट्रॉंगेस्ट. राईट? क्लिअर आहे का? राईट? आता इनइक्वॅलिटी कशी आहे बघा, नावामध्येच आहे सोशल इनइक्वॅलिटी नाही, म्हणजे सोसायटीने क्रिएट केलेली आहे. इंडिव्हिज्युअल आहे का? इंडिव्हिज्युअल आहे का? इथं बघा काय दिलेलं त्यांनी, इट इज नॉन इंडिव्हिज्युअल. ही इनइक्वॅलिटी इंडिव्हिज्युअल नाहीये. तो पुढे जाऊन कन्स्ट्रक्शन वर्कर बनणार, त्याची चूक नाही त्यात. चूक कोणाची आहे? सोसायटी. ती आपल्याला सुधारायची आहे. कळतंय का? समजतंय का? राईट? सो बघा कशामुळे, स्ट्रक्चरमुळे प्रॉब्लेम, समाजाच्या स्ट्रक्चरमुळे प्रॉब्लेम आहे. द हार्डेस्ट लेबर इज इनव्हेरिएबली डन बाय द पुअर विथ झिरो अपवर्ड मोबिलिटी. आता तो वर्षभर वर्षानुवर्ष त्या कन्स्ट्रक्शन साईटवरती त्याच्या आई वडिलांसारखं काम करेल, पण त्याला सामाजिक मोबिलिटी भेटणार आहे का? तो अमीर बनणार आहे का? काय त्याचा चान्स आहे? खूप कमी चान्स आहे. आलं का लक्षात तुम्हाला? कळतंय? सो नो फॉल्ट ऑफ हिज, नो अबिलिटी ऑफ हिज, ही इज गोइंग टू लिव्ह अ लाईफ विच इज व्हेरी डिफिकल्ट लाईफ. तुम्ही असं म्हणणार का त्यामध्ये क्षमता नव्हती? तुम्ही असं म्हणणार का त्यांनी हार्डवर्क केलं नाही? क्षमता आहे, हार्डवर्क आहे, बट अपॉर्च्युनिटी भेटली नाही. काय भेटली नाही? अपॉर्च्युनिटी. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना, लोकांना, की तुम्ही ब्लेस्ड आहात. तुम्हाला काय भेटलेली आहे? अपॉर्च्युनिटी, जी हजारो आणि लाखो लोकांना भेटत नाही. तुमच्यावरती, तुम्ही त्या संधीचं काय करता. क्लिअर? ओके. सो सोशल इनइक्वॅलिटी मध्ये काय लिहिणार? पहिला पॉइंट, इट इज ग्रुप बेस्ड. इट इज ग्रुप बेस्ड. कारण की एक ग्रुपला तुम्ही काय देऊन टाकली? एक आयडेंटिटी. काय देऊन टाकली तुम्ही? ओळख. आलं का तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? राईट? इट इज बियॉन्ड इकॉनॉमिक्स. इट इज बियॉन्ड इकॉनॉमिक्स. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. राईट? माझ्याकडे खूप पैसा आहे, पण मी लग्नात गेलो आणि मी समजा खालच्या वर्गातला आहे, मला खाली बसवलं. आर यू अंडरस्टँडिंग? सो दिस इज नॉट ओनली टू डू विथ इकॉनॉमिक्स. इक्वॅलिटी इज नॉट ओनली टू डू विथ इकॉनॉमिक्स. इट कॅन बी सोशल इनइक्वॅलिटी, इट कॅन बी कल्चरल इनइक्वॅलिटी. मी खूप अमीर आहे, आपण बघतो गुंठ्या मंत्री आहे, बरोबर आहे का नाही? पण काहीच इंग्लिश येत नाही मला, गावठी आहे मी भाषेत. आलं का तुम्हाला लक्षात? राईट? मला एक क्लब बी इकडे तिकडे, मी मिटिंगला गेलो, कोणी घेणार आहे का? आय वुड बी ट्रीटेड इन्फिरियरली. जरी घेतलं, कोणी ऐकणार नाही. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का नाही? सो इट इज नॉट ऑलवेज इकॉनॉमिक, इट गोज बियॉन्ड इकॉनॉमिक्स. राईट? इट इज सिस्टमॅटिक, पद्धतशीर आहे, आणि स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चर, त्याला स्ट्रक्चर आहे हे समजायचं आहे. स्ट्रक्चर आहे. ते स्ट्रक्चरचं मूळ कुठे आहे? स्ट्रक्चरचं मूळ कुठे आहे? सिस्टमचं मूळ कुठे आहे? हा मूळ आहे कुठल्या तरी आयडिया. आणि त्या आयडियामुळं आपल्याला काय मिळतेय? त्या आयडिया, जेंडर एक आयडिया आहे, त्या आयडियामुळे मला काय ओळख भेटलीये? मी पुरुष आहे. आलं तुम्हाला लक्षात? त्याच्यामुळं मला काय आयडिया भेटली? माझी जात असेल. इंडिया, इंडिया काय? आयडिया. मला काय भेटला? एक ओळख, मी कोण आहे? इंडियन. आलं का तुम्हाला लक्षात? कळतंय का? राईट? हे सगळं पहिल्यांदा ऐकायला एकदम हे वाटत असेल, सर इंडिया पण एक आयडियाच आहे का? बरोबर आहे का नाही? म्हणजे तुम्ही देशप्रेमी नाही. आर यू अंडरस्टँडिंग दिस? क्लिअर आहे का? राईट? सो बुर्दवाज आपण बघितलेलंच आहे. सगळे कॅपिटल्स लागतात जग जिंकण्यासाठी, सक्सेस भेटण्यासाठी, आणि तिन्ही कॅपिटल कसे आहेत? इंटरकनेक्टेड आहेत.
आलं तुम्हाला लक्षात? जर माझ्याकडे इकॉनॉमिक कॅपिटल असेल तर मी माझ्या पोराला जास्तीत जास्त फिरवणार, चांगल्या शाळेत पाठवणार, एक्सपोजर देणार, लोकांना भेटवणार, तो पूर्ण जग बघणार, आयडिया शिकणार, नवीन नवीन टेक्नॉलॉजी वापरणार, नवीन पुस्तक त्याला देणार, सगळं त्याला एक्सपोजर भेटलंय. एवढा एक्सपोजर भेटलाय, ऑटोमॅटिकली त्याला काय करणार, नॉलेज भेटणार एवढं. दिस वुड गेट कन्वर्टेड इनटू विच कॅपिटल? चांगलं शिक्षण भेटलं. आज मला सांगा, सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला मी. लोक IIT IIM मध्ये जायला एवढं का मरतात, तडपडतात, का मरतात? का मरतात? तिथं काय लय भारी शिक्षण आहे का? काय संबंध नाही. एकच आहे तिथं, तुमचं कल्चरल कॅपिटल, तुमचं सोशल कॅपिटल. IITचा ब्रँड लागला, माझ्या रेझ्यूम मध्ये IIT असेल, IIM असेल, कुठल्या पण इंटरव्ह्यूला मी गेलो, मी म्हणत नाही मी सिलेक्ट होईल, पण तुम्हाला कन्सिडर करणार का नाही करणार? अपॉर्च्युनिटी भेटणार का नाही भेटणार? काय आहे कल्चरल कॅपिटल? वाय कुड यू गो टू IIT? बिकॉज यू माइट हॅव टेकन द बेस्ट कोचिंग. माझ्याकडे एकदा IIT भेटलं, मला सगळीकडे एंट्री जगात. मी कुठला तरी स्टार्टअप चालू केला, माझे IITचे जे मित्रपरिवार असेल, पूर्ण सिनियर ज्युनियर असले मोठे मोठे पदावरती असतील, गव्हर्नमेंटमध्ये असेल, राईट, बिझनेसमध्ये असेल, गुगलमध्ये असेल, मायक्रोसॉफ्टमध्ये, सगळं मला मला पैसे पाहिजे, पैसे आणून देतील. कॉन्टॅक्ट पाहिजे, कॉन्टॅक्ट आणून देतील. ह्याच्यापेक्षा मोठं कल्चरल कॅपिटलच नाही. आलं तुम्हाला लक्षात? माझ्यासाठी गोष्टी सोपे होतील. Are you understanding this? So this is the best cultural capital. That is why people strive to go to IIT IIM. फक्त तो ब्रँड लागला पाहिजे, दॅट्स इट. ब्रँड लागला पाहिजे. दिस स्टार्टअप हॅज बीन फाउंडेड बाय IIT. खतम. आलं तुम्हाला लक्षात? राईट. आणि काय भेटणार त्यामुळे? नेटवर्क्स. नेटवर्क्स. तुम्हाला IS का बनायचं? IS का बनायचं? ज्या दिवशी तुम्ही IS बनाल, सगळे नेटवर्क तुमचे ओपन अप झाले. तुम्हाला मंत्रीला भेटायचं, भेटू शकणार का नाही भेटणार? सांगा बरं मला. तुम्हाला कोणाला भेटायचं त्याला तुम्ही भेटू शकता ज्या दिवशी IS झाले. का? देशात किती IS आहेत? 5,000. ISचं काय? नेटवर्क आहे. तुम्हाला सिनियर IS ला भेटायचं, कॅबिनेट सेक्रेटरीला भेटायचं, लगेच म्हणा भेट. कारण की त्याला माहिती आहे हा उद्या कॅबिनेट सेक्रेटरी बनेल. तुमचे नेटवर्क खतरनाक नेटवर्क आहे ना. ह्याच्यासारखं नेटवर्कच नाही. हे जे सोशल कॅपिटल आहे IS बनण्याचं, भारतात नाहीये, कुठंच नाही, कुठंच नाही. सगळं ओपन आहे तुमच्यासाठी, सगळं ओपन. कुठं पण तुम्ही कुठल्या पण राज्यात असाल, कुठल्या पण गावात असाल, काही तुम्हाला मदत पाहिजे, तिथं जाळ आहेच ऍडमिनिस्ट्रेशन. विचार करा तुम्ही, जस्ट इमॅजिन. दॅट इज द पॉवर ऑफ बिकमिंग अ IS और IPS. सर्व्हिस मध्ये जाणं. आलं का तुम्हाला लक्षात? कशासाठी जाता तुम्ही? द बिगेस्ट स्ट्रेंथ इज दिस. तुमचं नेटवर्क, नेटवर्क कॉन्टॅक्ट असोसिएशन. क्लिअर? राईट. हायरार्की ऑफ स्ट्रॅटिफिकेशन. बघा मी तुम्हाला सांगितलं, मूळ कुठे आहे? स्ट्रॅटिफिकेशनचं मूळ कुठे आहे? कास्ट सिस्टम. काय आहे कास्ट सिस्टम? इज बेस्ड ऑन आयडिया. आयडिया काय आहे कास्ट सिस्टमची? ज्या आयडियामध्ये तुम्ही काय केलं, ज्या आयडियामध्ये तुम्ही बिलीफ ठेवला, फेथ ठेवला, की देर इज सम आयडिया, हा प्युअर अँड इनप्युअर, ज्या दिवशी तुम्ही त्या आयडियामध्ये तुमचा फेथ दाखवला, इम्प्लिमेंटेशन दाखवलं, आयडिओलॉजी झाली ती. त्या दिवशी कास्ट जन्माला आली. आलं तुम्हाला लक्षात? आणि ही कास्ट कशी आहे? इंटरजनरेशनल, हजारो वर्षापासून चालू आलेली आहे. कशी आहे? ऍस्क्राईब. असं जर तुम्हाला कोणी शिकवलं असतं लहानपणापासून की कास्ट एक आयडिया आहे, धर्म एक आयडिया आहे, मग तुम्ही कास्टमध्ये एवढ्या, जो कोणी मानतोय कट्टररित्या, त्यांनी मानलं असतं का?
यू ब्रिंग सम न्यू आयडिया, यूज युअर ब्रेन. आर यू अंडरस्टँडिंग दिस? क्लिअर आहे का? राईट. आणि ह्याच्यामुळं त्या सोसायटीमध्ये काय झालेलं आहे, आपले विचार करा, ज्यांनी पण कास्टिझम ही आयडिया आणली असेल त्यांनी भारताचं जेवढं नुकसान केलंय त्यापेक्षा मोठं नुकसान कोणी केलं नाही. कारण की ह्याच्यामुळं आपला समाज नेहमी काय झाला, विखुरला, एकता राहिली नाही. जो समाज विखुरला तो शक्तिशाली राहणार का? नाही राहिला शक्तिशाली. मग कॉम्पिटिशनला सामोरे जाऊ शकणार का? नाही. म्हणून आपला काय झाला, पराभव झाला. आता ही आयडिया कोण वापरते आपण बघितलं, कास्ट इज कमिंग इन पॉलिटिक्स, पॉलिटिझेशन ऑफ कास्ट. अजूनपर्यंत कास्ट जिवंत आहे. म्हणजे जर भारताला विकसित करायचं असेल, प्रधानमंत्री म्हणतायत 2047, विसरून जावा, ते सगळे गप्पा गोष्टी आहेत. ते पण नसणार आहेत, पण तुम्ही असणार आहेत 2047 पर्यंत. तर मी सांगतो ते करा, बाकी सगळं सोडा, आयडिया बदला. आलं तुम्हाला लक्षात? तर देश काय होणार आहे, बदलणार आहे. बाकी सगळं तुम्ही जे करताय ते सगळं पेन किलर आहे, लक्षात घ्या. आयडिया म्हणजे काय? आयडिया इज अ सेट ऑफ व्हॅल्यूज. आयडिया इज नथिंग बट सेट ऑफ व्हॅल्यूज. जिथपर्यंत मूल्य बदलणार नाही, हे जिथपर्यंत बदलणार नाही, तुमचे बिलीफ बदलणार नाही, राईट, तिथपर्यंत काही होणार नाही. मी नेहमी उदाहरण देतो जपानचं. 1945, the Second World War ended. It ended when Japan, the only country on the face of the earth, faced two nuclear weapons, Hiroshima and Nagasaki, which destroyed Japan. विचार करा, त्यांना न्यूक्लिअर बॉम्बला सामोरे जायला लागलेलं आहे. किती तिथं डिस्ट्रक्शन झालं असेल विचार करा. आणि त्याच 2 वर्षानंतर आपल्याला स्वातंत्र्य भेटलेलं आहे. आलं तुम्हाला लक्षात? काय भेटलेलं आपल्याला? स्वातंत्र्य भेटलेलं आहे आपल्याला. आणि आपलं काय? आणि त्यांचं बघा, जपान कुठे आणि आपण कुठे. लायकी तरी काय कंपॅरिझनची? का? तेवढे महान का झाले? आफ्टर नेगेटिव्ह स्टार्ट, व्हॅल्यूज, ओनली व्हॅल्यूज, ओनली मूल्य. कळते का तुम्हाला? सो बाकी सगळं सोडा, पहिले काय करा, मूल्य बदला. समाजातले बदलण्यापेक्षा पहिले स्वतःचे बदला. राईट, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता बघा, मूल्य, तुमचे मूल्य खराब आहेत म्हणून तुम्हाला ऑटोमॅटिकली हे सगळे प्रॉब्लेम होणार आहेत. काय प्रॉब्लेम होणार आहेत? प्रिजुडाईस, पूर्वग्रह. पूर्वग्रह आलं तुम्हाला लक्षात? राईट. पूर्वग्रह कशामध्ये येणार तुमचे? स्टिरियोटाइप्स. आणि हे दोन्ही कुठे आहेत तुमच्या? इंटरनल व्हॅल्यूज. ह्याच्यामुळं तुमचं चारित्र्य तसं बनणार. चारित्र्य तसं बनलं, तुमचं विचार तसे बनले की विचार कशामध्ये येणार? अंमलात येणार. म्हणजे डिस्क्रिमिनेशन. तुमचा जो बिहेवियर आहे तो भेदभाव करणारा असणार. तुम्हाला जर मी आयडियाज दिली की दलित हे अशुद्ध आहेत, त्याच्यावरनं तुम्ही सगळ्या दलितांना अशुद्ध बनवून टाकलं, स्टिरियोटाइप बनवून टाकलं, कलरिंग एव्हरीबडी, कलरिंग द एंटायर ग्रुप इन सेम कलर. मग तुमच्या वर्तनामधनं हे येणार नाही का बाहेर? 100% येणार. म्हणून मूळ काय? आयडियाज. आणि मूळला भेदणारा, मूळला सामोरे जाणारा एकच सब्जेक्ट आहे, एथिक्स. तेच आपल्या समाजाला, देशाला वाचू शकतं. आलं तुम्हाला लक्षात? आता बघा, हे जे बहिष्कार आहे, बहिष्कार, 2 प्रकारचा बहिष्कार आहे. 2 प्रकारचं. एक कुठलं बहिष्कार आहे? ऐच्छिक. म्हणजे काय? व्हॉलेंटरी. बरोबर आहे का नाही? राईट. आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आज काय करा, हे बाहेरचं जे फुटपाथ त्यावरती झोपा रात्री. कोण कोण झोपणार? कोणच नाही. एक दुसऱ्याकडे बघतोय आपण. म्हणजे तुमची इच्छा असेल तर तुम्ही झोपणार, इच्छा नसेल तर नाही झोपणार. पण जो गरीब आहे त्याची इच्छा आहे का फुटपाथवर झोपण्याची? म्हणजे जे आपण इथं अभ्यास करतोय सोशल एक्सक्लुजन, ते कुठला अभ्यास करतोय आपण? इनव्हॉलेंटरी, अनैच्छिक बहिष्कार. तुमच्याकडे चॉईस नाही. तो गरीब आहे, त्याकडे चॉईस नाहीये. त्याला शिक्षण भेटत नाहीये.
त्याने शिक्षण जाणून बुजून सोडलं नाहीये, त्याला चॉईसच नाहीये, त्याला शिक्षण भेटलंच नाही, म्हणून तो काय झाला, समाजामधनं त्याचा बहिष्कार झालेला आहे. स्वतःहून त्यांनी त्याच्या इच्छाप्रमाणे नाही त्यांनी समाजाकडनं लांब केलेलं. सोशल स्ट्रॅटिफिकेशन, सोशल जी इनइक्वॅलिटी आहे त्याचा शेवटचा टप्पा कुठं पोहोचणार आहे, इथं पोहोचणार आहे. तुम्ही जी सिस्टम बनवली त्या सिस्टममुळे तो काय झाला, समाजापेक्षा दूर फेकला गेला. समाजापेक्षा दूर फेकला गेला म्हणजे काय, समाजाच्या मुख्य प्रवाहापेक्षा दूर जो माणूस जाणार आहे त्याला शिक्षण भेटणार नाही, त्याला चांगलं आरोग्य भेटणार नाही, म्हणजे त्याला संध्या भेटणार नाही, म्हणजे तो स्वतःला डेव्हलप करू शकणार नाही. आयुष्य संपलं. किती टॅलेंट आपण असं वेस्ट करणार, विचार करा. क्लिअर? राईट. तर हा असा विषय. आता बघा, हे हे ग्रुप बेस्ड आहे, हे पूर्ण सामाजिक ढाच्यामुळे झालेलं आहे. हे जो उदाहरण इथे दिसतंय तुम्हाला, आज पण बघा गावातले जे शेड्यूल ट्राईब्स आहेत तेच का एवढे पॉवर्टी लाईनचे बिलो आहेत. जर इंडिव्हिज्युअल बेस्ड असलं असतं, मेहनत प्रमाणे असलं असतं, तर सगळ्या समाजातले लोक इक्वली गरीब असले असते. But social tribes are more poor. That means that you have discriminated against the social tribe people. आपण ऑलरेडी बघितले काय डिस्क्रिमिनेशन केलं आपण त्यांना, हाकलून टाकलं त्यांच्या जंगलातनं, बाहेर काढलं. मग बाहेर जाऊन ते काय करणार, कामगारच बनणार, कन्स्ट्रक्शन साईटवरतीच काम करणार, त्याला बाकी येणारच नाही. त्याला काय शिक्षण होतं, तो IIT IIM मध्ये जाणार, म्हणून तो काय बनणार, गरीबच बनणार, बिलो पॉवर्टी लाईनच जाणार तो. म्हणजे ही सिस्टम खराब आहे, म्हणून हे दिसते तुम्हाला. SC मध्ये पण बघा, ह्याच्यावरती पण शोषण केलेलं आहे, हा दुसरा नंबरचा गरीब आहे. हे सिस्टमॅटिक आहे सोशल म्हणून ह्याला नाव दिलंय सोशल इनइक्वॅलिटी. आलं तुम्हाला लक्षात? राईट. म्हणून ह्याला आपण काय म्हणणार, हे बघा मायक्रो लेवलमध्ये तुम्ही म्हणाला नाही सर थोडे थोडे आहेत ना, दलित लोक आहेत सर थोडे थोडे, जे आता काय झालेले ते पण आमिर झालेले, ते पण पंतप्रधान बनू शकतात सर, ते पण राष्ट्रपती आहेत ना सर. मग ते काय आहेत, ते मायक्रो लेवल चेंजेस आहेत, ते एक्सेप्शन्स आहेत. ते काय आहेत, एक्सेप्शन्स. आणि एक्सेप्शन्स कॅनॉट बी एक्झाम्पल्स. आरक्षणमध्ये सुधारणा आणायची आहेत का, 100% आणायची, त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे. पण कोणाची गट्सच नाहीयेत त्यावरती चर्चा करण्याची. मी आता जर चर्चा केली आणि चर्चा बाहेर गेली व्हिडिओच्या स्वरूपात, उद्या मी राहणार नाही, डायरेक्ट तुम्हाला माझ्या अंतिम यात्रेला जायला लागेल. का? कारण की या सिस्टम मध्ये खूप लोकांचे काय आहेत, खूप लोकांचे सिस्टम काय क्रिएट करतं, प्रिव्हिलेजेस. खूप लोकांचे काय आहेत, फायदे दडून बसलेले आहेत. जेव्हा मी बोलणार सत्य, तर त्यांच्या फायद्यांचा नुकसान होणार असं त्यांना वाटणार, म्हणून त्यांना हे नको. कारण की त्यांना काय फेस करायचं नाहीये, कॉम्पिटिशन फेस करायची नाही. आलं तुम्हाला लक्षात? यू अंडरस्टँड द रियालिटी. सो दॅट इज वाय इंडिया इज नॉट कन्फ्रंटिंग द कोर इश्यूज, and therefore India can not become a great nation till it resolves these core issues. आलं तुम्हाला लक्षात? आणि हे सिटीजन्सला कळायला पाहिजे, बिकॉज पॉलिटिशियन्स आर नेव्हर डिफरंट, पॉलिटिशियन्स आर जस्ट मॅनिफेस्टेशन ऑफ द व्हॅल्यूज ऑफ द सिटीजन्स. कळतंय का तुम्हाला? आर यू अंडरस्टँड? यू कॅनॉट ब्लेम पॉलिटिशियन्स, दे आर जस्ट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ यू अँड युअर थॉट्स अँड युअर व्हॅल्यूज. ते काय बाहेर ना आले का, आपल्या समाजातले. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? राईट. सो मॅक्रो लेवल कास्ट क्लास कोरिलेशन, हे बघा हे कीवर्ड आहे, हे आन्सर मध्ये आलं पाहिजे. म्हणून भारतामध्ये काय, कास्ट आणि क्लासचं कोरिलेशन आहे, इथं दाखवलेलं आहे बघा त्यांनी. 2011चा डेटा आहे का, हा कुठला डेटा आहे त्यांचा, 2000चा डेटा आहे. आलं तुम्हाला लक्षात? हे बघा 2000 वर्षामध्ये जेव्हा त्यांनी डेटा घेतला, शेड्यूल ट्राईब्सचा अभ्यास केला, फक्त 1.4% ऑफ द शेड्यूल ट्राईब्स कुड स्पेंड पर मंथ. बट अप्पर कास्ट किती लोक स्पेंड करू शकत होते, 8.6%. सो व्हॉट डज दिस शो, अप्पर कास्ट इज युजली इक्वल टू अप्पर क्लास. मुद्दा कळला का तुम्हाला? म्हणजे सोशल इनइक्वॅलिटी तुम्ही जी बनवलेली आहे ती कशात रूपांतरित होतीये, इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी मध्ये पण रूपांतरित होतीये. कळलं? म्हणून रिझर्वेशन बाबासाहेब आंबेडकर म्हणून होती. कळते तुम्हाला? राईट. की सोशल इनइक्वॅलिटीमुळं
त्यांना अपॉर्च्युनिटीज भेटले नाही आणि म्हणून ते इकॉनॉमिकली काय राहणार, जिथं तुमचा डेटा प्रूव्ह करतोय तो ऍटलिस्ट टिल द इयर 2000. आलं का तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? राईट. असा हा विषय आहे. अनटचेबिलिटी, वर्स्ट फॉर्म ऑफ एक्सक्लुजन. ही आयडिया अशी आयडिया आहे की ज्या आयडियामुळं तुमचं किती टॅलेंट असेल पण तुम्ही समजा अनटचेबिलिटी मध्ये बॉर्न झाला, विषय संपला, तुम्हाला अपॉर्च्युनिटीज भेटणार नाही. त्याला शिक्षण भेटेल का विचार करा. त्याला काहीच अपॉर्च्युनिटी भेटणार नाही. लगान पिक्चर बघा त्यासाठी. आलं तुम्हाला लक्षात? तो स्पिनर टॅलेंटेड असतो पण गाववाले म्हणतात त्याला घेऊ नका टीम मध्ये. आलं तुम्हाला लक्षात? वर्स्ट फॉर्म ऑफ एक्सक्लुजन, वर्स्ट फॉर्म ऑफ एक्सप्लॉयटेशन, राईट, इज अनटचेबिलिटी. कुठंच त्याला एंट्री नाही पब्लिक स्पेसेस मध्ये. पण याला काय करून टाकलं तुम्ही, अनटचेबिलिटीला रुटीनाइज करून टाकलं तुम्ही. आर यू अंडरस्टँडिंग? ह्युमिलेशन, सबऑर्डिनेशन होण्याचे, दैनंदिन अपमान, राईट. डोक्यावरतील फेटा काढणे, फेटा बिटा तुम्ही घालायचं नाही, राईट. चप्पल घालायची नाही. विचार करा ना, म्हणजे काय हे, मान खाली घालून उभे राहणे. म्हणजे आता काय केलं तुम्ही, ह्युमन ह्युमिलेशन, सबऑर्ड, म्हणजे हा ह्युमन नाहीच आहे, हा सब आहे, सब ह्युमन आहे, खालच्या पातळीचा, मानव नाहीच आहे. विचार करा काय मेसेज दिलाय तुम्हाला, यू आर नॉट ह्युमन. क्लिअर. आणि आपल्या समाजाने केलेलं आहे. जिथपर्यंत आपण एक्सेप्ट करणार नाही तिथपर्यंत आपल्याला कारण कळणार नाही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी कसं काय राज्य घेतलं. इतिहास काय अभ्यास करू नका, फक्त एवढंच, आपले मूल्य बघा. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर. आता सांगण्याचीच गरज नाही, जर त्याला एवढं घाण त्याची हालत आहे, इकॉनॉमिकली तो खालीच असणार. काय पैसे विषय तुम्ही काय अपेक्षाच करू शकणार नाही त्याची. आर्थिक पिळवणूक, राईट. बॉन्डेड लेबर, स्कॅव्हेंजिंग, त्याला काम काय करायचंय, राईट, स्कॅव्हेंजिंग, सफाई काम, संडास साफ कर, प्राणी मेल्यानंतर उचलायचं काम करा, ते प्राणी मेले त्यांची स्किन काढा, त्यामधलं लेदर वर्क करा, बूट बनवा. विचार करा, राईट. सो प्रॉब्लेम इज इन द सोसायटी, प्रॉब्लेम इज इन द स्ट्रक्चर. दॅट इज वाय अंडरस्टँड सोसायटी, राईट. आता गंमत बघा, हा प्रश्न विचारू शकतात एमपीएससी ला किंवा युपीएससी ला, डेव्हलपमेंट पॅराडॉक्स. काय डेव्हलपमेंट पॅराडॉक्स? डेव्हलपमेंट पॅराडॉक्स म्हणजे काय, जे राज्यांमध्ये भारतामध्ये किंवा ज्या देशांमध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त संसाधनं आहेत तेच राज्य आणि तेच देश सगळ्यात मागासलेले आहेत. ओडिसामध्ये सगळ्यात जास्त मिनरल सापडतात आणि दॅट इज द मोस्ट बॅकवर्ड स्टेट ऑफ द कंट्री. विचार करा, आयर्न, स्टील सगळं तुम्ही कुठनं घेता, ओडिसा. मग त्यांच्याकडे सगळ्यात जास्त संसाधनं आहेत. महाराष्ट्रामध्ये कोळसा सगळं कुठनं सापडतं, गडचिरोली या सगळ्या भागांना, चंद्रपूर, ते सगळ्यात जास्ती मागासलेलं आहे. विचार करा, त्याला काय म्हणतात, डेव्हलपमेंट पॅराडॉक्स, विकास विरोधाभास. कशामुळे होतंय ते, विस्थापन, राईट. रिच रिसोर्सेस काय करतं, गव्हर्नमेंट येतं, गव्हर्नमेंट ते सगळे रिसोर्सेस माइन बिन हडपून घेणार. आदिवासी काय बनणार, राईट. आणि सगळा फायदा कोणाला जाणार, कॉर्पोरेट. सगळा फायदा कोणाला जाणार, कॉर्पोरेट. आणि जर आदिवासींनी प्रतिकार केला, मरणार. हिस्ट्री रिपीट्स. बरोबर आहे का नाही? कोळसा इथं पण असेल खाली, घ्या की इकडनं काढून या जमिनीतनं. इथं कोण येणार आहे का कोळसा उत्खनन करायला? आता नाही. कुठं जाणार तुम्ही, जंगलात. आलं का तुम्हाला लक्षात? कळतंय का, समजतंय का, राईट. हे बघा, हे कन्क्लुजन आहे. इनइक्वालिटीज आर सोशल नॉट नॅचरल. इफ बायोलॉजी डिक्टेटेड सोशल पॉवर, राईट. म्हणजे काय, इनइक्वालिटीचे कसे आहेत, सामाजिक आहेत, ते नैसर्गिक नाही.
बरोबर आहे का नाही? जर ते नैसर्गिक असले असते तर तुम्ही म्हणाल ना की पुरुष हे नैसर्गिकरित्या अजून जास्ती शक्तिशाली आहेत महिलांपेक्षा. मग जगात कुठं मातृसत्ता नसली असती? आहे मातृसत्ता. कशी काय आली? म्हणजे हे नैसर्गिक नाही, म्हणजे हे कसं आहे? सामाजिक आहे. आलं का तुम्हाला लक्षात? राइट. सक्सेसफुल वुमन फार्मर्स इन आफ्रिकन सोसायटी हा एक्झाम्पल. जेंडरचा एक्झाम्पल आहे. या सगळ्यांनी काय केलं? सोशल रिफॉर्म साठी लढले. बरोबर आहे का नाही? राइट. बघा, कधी चालू झालं? 1900 शतकात. आता गंमत पण बघा, गंमत तुम्हाला दाखवतो गंमत. महिलांसाठी लढले. पण जेव्हा जो कोणी दुर्बळ असतो, त्यासाठी जो कोणी लढतो, कोण लढतो? जो ऑलरेडी शक्तिशाली असतो. त्याला अक्कल येते, की आपण ह्याचं शोषण करतोय. महिलांसाठी लढणारे कोण आहेत बघा, सगळे नाव बघा. पुरुष आहेत. आलं तुम्हाला लक्षात? महिलाला अक्कलच नाहीये त्या काळात, की आपलं शोषण होतंय. आणि जरी त्याला अक्कल असली, पहिले तर अक्कलच नाही 99%. 1% ज्याला अक्कल असली, त्याला चान्सच नाहीये. स्वतः उभं राहून चळवळ उभा करण्याची. पण कोण लढतंय पहिले? नेहमी लक्षात ठेवा, जो दुर्बळ असतो, त्यासाठी नेहमी कोण लढू शकतो? दुर्बळ स्वतःसाठी लढू शकत नाही. हे तुम्ही ॲज अ अधिकारी समजणं गरजेचं आहे. कारण की तो एवढा शोषित असतो, एवढा पीडित असतो आणि वर्षानुवर्ष हजारो वर्षाचा तो इतिहास आहे. त्याला अवेअरनेस नसते. तुम्ही मला सांगा बरं, म्हणून तर कोर्टाने पी-आयला आणलेली आहे कन्सेप्ट पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. जो आदिवासी कुठं माइन्समध्ये काम करतोय, कोळशाच्या, त्याला कॉन्स्टिट्यूशन माहिती आहे. त्याला त्याचे हक्क माहिती आहेत, अधिकार माहिती आहेत त्याला. कोण लढू शकतं त्यासाठी? त्याला माहिती आहे, लॉयर. लक्षात घ्या, ही गंमत आहे दुनियातली. मग पुरुषांनी चालू केलं, पुरुषांनी चळवळी चालू केल्या, त्यातनं महिला पुढे आल्या, महिला शिकल्या, महिला मोठ्या झाल्या. मग ती चळवळ कोण पुढे चालू ठेवणार? महिला. दलितांची चळवळ पण पहिले कोण चालू करणार? सवर्ण चालू करणार. राजाराम मोहन रॉय आहेत. रॉय म्हणजे कोण? ब्राह्मण माणूस आहे. आलं का तुम्हाला लक्षात? कळतंय का? राईट. तर ही गंमत आहे. राईट. आता 1970 मध्ये ती महिलांची चळवळ बदलली. राईट. महिलांची चळवळ जी आहे ती कम्प्लिटली काय झालेली आहे? बदललेली आहे. आपण लिहून घ्या. 1850 महत्वाचं आहे, लिहून घ्या. 1850 वुमन आस्ट. वुमन आस्ट म्हणजे बघा 1850 पर्यंत महिलांची चळवळ भारतामध्ये चालू झाली. तुम्हाला माहिती 1829 सती प्रतिबंधक कायदा आला. 1850 मध्ये महिलांनी विचारलं, कॅन विडोज रिमॅरी? कॅन विडोज रिमॅरी? In 1950, woman asked. In 1950, the woman asked, can women vote? Can they study? In 1970, the woman asked, why are dowry deaths happening? Why are dowry deaths happening? And in 2025, the woman is asking, or 2025-26 काय पण तुम्ही लिहू शकता. Why workplace harassment is still continuing? मग काय लिहिणार आपण पुढं? Questions change, but the struggle for equality continues. Struggle for equality continues. This explains the evolution of women's movement. This explains the evolution of women's movement. मुद्दा का आला का? येस, नो, नो, येस. राईट. तर आता बघा 1970 मध्ये महिलांची चळवळ, सगळ्या चळवळींचं म्हणजे जेव्हा मी तुम्हाला भारतातल्या चळवळी शिकवणार तर 1970 हा जो काळ आहे त्यामध्ये सगळे चळवळी चालू झाले. जसं दलित चळवळ सांगितलं होतं, दलित पॅन्थर, पर्यावरणाची चळवळ चालू झाली, महिलांची चळवळ चालू झाली.
आणि आता 1970 पासून जी महिलांची चळवळ चालू झाली, सोशलॉजीच्या तर जे घेणारे ऑप्शन त्यांना शिकायची चळवळ, जी चळवळ चालू झाली ती महिलांनी आघाडी घेतली महिलांसाठी. आणि महिलांनी प्रश्न विचारले. आणि कुठे प्रश्न विचारले? पहिल्यांदा पहिल्यांदा घरात काय चाललंय त्यावरती प्रश्न विचारले. बाहेर जे असमानता आहे त्याच्यावरती तर पहिले विचारले होते प्रश्न. आता कुठं विचारतात प्रश्न? घरात काय चाललेलं आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले त्यांनी. कळतंय का तुम्हाला? राइट. इथं बघा. मॉडर्न इश्यूज, पोलीस कस्टडी रेप, मथुरा रेप केस हा खूप प्रख्यात आहे भारतातला. राइट. तर महिलाला पोलिसांनी काय केलंय? कस्टडीमध्ये ठेवली आणि ती पोलिसांनीच रेप केला महिलांचा. राइट. हा रेप केस आपण कितीतरी डिस्कस करू. खूप महत्वाचा आहे. डावरी मर्डर डिस्कस करायला लागले. डिक्लाइनिंग सेक्स रेशो, लीगल रिफॉर्म करणं गरजेचं आहे. म्हणून तर घरातल्या गोष्टींवरती कायदा बनायला लागला. एक्झाम्पल डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. सहसा अशी अंडरस्टँडिंग असते की राज्यांनी खाजगी क्षेत्रात हस्तक्षेप नाही केला पाहिजे. पण महिलांनी आता नारा दिला, पर्सनल इज पॉलिटिकल. जे घरी होतंय तिकडनंच सही गडबड चालू होती. म्हणून राज्य आता कुठं आलं? घरच्या गोष्टींमध्ये पण आलं. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. मग आपण हे पण शिकलेलो आहे की हिंदू सक्सेशन ऍक्ट रिफॉर्म झाला. कधी झाला रिफॉर्म? 2005. महिलांना आणि पुरुषांना समान अधिकार दिले. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? राईट. तर ही गंमत समजायला पाहिजे आपल्याला. आता शेवटचं असमानता, डिसेबिलिटी. त्यासाठी एकच आहे सगळ्यात महत्वाचं वाक्य ह्याच्यामध्ये. राईट. डिसेबिलिटी म्हणलं तर आपण काय म्हणतो? प्रॉब्लेम तुमचा आहे. मेडिकल प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम बायोलॉजिकल नाहीये डिसेबिलिटी. अगेन एनी डिसेबिलिटी, एनी इनइक्वालिटी त्याचं मूळ कुठनं आहे? सोसायटी स्ट्रक्चर. आता ही बिल्डिंग बांधली. ज्यांनी ही बिल्डिंग बांधली असेल, बरोबर आहे का? त्याच्या विचारामध्ये खोट आहे. त्यांनी विचार केला का की समजा कोणी अपंग माणूस आला तो कसा वरती येणार? म्हणजे प्रॉब्लेम त्या अपंगाचा नाहीये. प्रॉब्लेम बायोलॉजिकल नाहीये. प्रॉब्लेम परत कुठे आहे? विचारामध्ये प्रॉब्लेम. तुम्ही त्यांचा विचारच केला नाही म्हणून ते काय झाले? त्यांचा बहिष्कार झाला, एक्सक्लूड झाले. आता ते वरती येऊ शकणार नाही, तर लेक्चर अटेंड करू शकणार नाही. लेक्चर अटेंड करू शकणार नाही, तर अपॉर्च्युनिटी भेटणार का इक्वल? विचार करा. म्हणजे कन्सेप्ट कशामध्ये? प्रॉब्लेम कशामध्ये? आयडियाज. आर यू अंडरस्टँडिंग? सो डिसेबल्ड आर रेंडर डिसेबल्ड बिकॉज सोसायटी रेंडर्स देम. म्हणजे कोणी बनवलं त्यांना डिसेबल्ड? समाजाने. कोणी बनवलं त्यांना? समाजाने. ह्याचा अजून एक एक्झाम्पल देऊ शकतो. आपल्याकडे बघा, जो क्रिपल्ड आहे, जो डिसेबल्ड आहे त्याला क्रिपल्ड म्हणलं जातं. आणि जो डिसेबल्ड आहे त्याला आपल्या महाभारतमध्ये कोणाला डिसेबल्ड दाखवलंय? शकुनी मामा. मग डिसेबल्ड म्हणलं की त्याला शकुनी. मग सोसायटीने त्याला कुठला लेबल लावला? निगेटिव्ह लेबल लावला. आलं तुम्हाला लक्षात? डिसेबल्ड आहे म्हणजे काहीतरी जुन्या जन्मात पाप केला दिसतोय. आलं तुम्हाला लक्षात? राईट. सो दे आर डिसेबल्ड. वाय? सोसायटीचे विचार तसेच. जर सोसायटीने त्यांना एक्सेप्ट केलं असतं, इन्क्लुसिव्ह केलं असतं, बिल्डिंग सगळे तसे बांधले असते आपण. मग त्यांना येणं जाणं किती सोपं झालं असतं. इक्वल अपॉर्च्युनिटी सगळ्यांना. क्लिअर आहे का नाही? मग मेरिट विचार करा. अमेरिकामध्ये तुम्हाला माहिती असेल स्टीफन हॉकिंग, सायंटिस्ट. बोलता येत नव्हतं, काहीच करता येत नव्हतं त्याला. पण त्यांनी एवढे मोठे मोठे आविष्कार केले. कशामुळे आविष्कार केले? अमेरिकात होता म्हणून. इथं भारतात असलं असतं तर कसं काय काय झालं असतं? शिक्षक बी बनला नसता. विचार करा तुम्ही, फक्त विचार करा. हे कळते का तुम्हाला? समजते का? इट इज जस्ट बिकॉज अमेरिका कुड प्रोव्हाइड हिम अपॉर्च्युनिटी. दॅट इज वाय ही बिकेम ग्रेट. असे किती स्टीफन हॉकिंग आपल्याकडे आले असते आणि मेले मेले पण असतील, माहिती बी नाही आपल्याला. क्लिअर? सो सोसायटी इज बिल्ड विदाउट केटरिंग टू द नीड्स ऑफ द डिसेबल्ड. आणि सोसायटी जाऊन द्या, आपले गव्हर्नमेंटच तसं आहे. कोर्ट्समध्येच नाहीये एंट्री. गव्हर्नमेंट बिल्डिंग मध्ये एंट्री नाहीत. बरोबर आहे का नाही? राईट. सो
त्यांना काय म्हटलं जातं बघा, हा शब्द वापरायचा, त्यांना कसं मानलं जातं? इनविजिबल मॅन. त्यांना कोणी धरतच नाहीये प्लॅनिंग मध्ये. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर? कसं बदलणार? कसं बदलणार? हे सगळं काय? हे सगळं काय? हे सगळं पेन किलर आहे. काय केलं पाहिजे? राज्याची भूमिका, कायदे आणा, आरक्षण आणा, हे सगळं करा. पण जिथपर्यंत मूल्य बदलणार नाही, ह्याचा काय फायदा आहे का? अल्टिमेटली काय करायला पाहिजे? सोसायटी शुड चेंज, व्हॅल्यू शुड चेंज. हे जिथपर्यंत होणार नाही, देश सुधारणार नाही. लक्षात घ्या. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर? आणि लास्ट, हे सगळ्यात महत्वाचं टॉपिक आहे, इंटरसेक्शनॅलिटी. इंटरसेक्शनॅलिटी काय आहे? इंटरसेक्शनॅलिटी, आंतरछेदक दृष्टिकोन, हा सगळ्यात महत्वाचा दृष्टिकोन आहे. आता इथं लिहा, पर्सन ए, लिहा, पर्सन ए इज रिच, अप्पर कास्ट, मेल. म्हणजे पर्सन ए कोण आहे? रिच आहे, अप्पर कास्ट आहे, मेल. पर्सन बी, पुअर दलित मेल, पुअर दलित मेल. अँड पर्सन सी, पुअर दलित डिसेबल्ड वुमन. आता सांगा, हु विल फेस द मॅक्सिमम डिसएडव्हान्टेज? सी. तर इथं लिहायचं, पर्सन सी फेसेस मल्टिपल बॅरियर्स सायमल्टेनियसली, फेसेस मल्टिपल बॅरियर्स सायमल्टेनियसली. Full stop. This is not addition. This is not addition. This is multiplication of the barriers. Therefore, this is called as intersectionality. This is called as intersectionality. आलं का लक्षात? बोलो येस और नो. एव्हरीबडी इन द क्लास. आलं तुम्हाला लक्षात? इंटरसेक्शनॅलिटी म्हणजे काय? राईट. काय होतं याच्यामध्ये? आपले जे डिसएडव्हान्टेज आहेत ते कंपाऊंड होतात. चला आता प्रश्न लिहून घ्या. झालाय चॅप्टर आपला, एकदम डिटेलमध्ये शिकवलेला चॅप्टर आहे. सोशल इनइक्वालिटी इज मोर दॅन इकॉनॉमिक इनइक्वालिटी. सोशल इनइक्वालिटी is more than economic inequality. Full stop. Explain with suitable examples. From contemporary Indian society. Contemporary Indian society. 10 marks. दूसरा प्रश्न. People are born different. People are born different, but societies make them unequal. Societies make them unequal. Critically examine this statement. Critically examine this statement in context of social inequality. In context of social inequality. 15 marks. पहिला 10 मार्क. ठीक आहे, थांबवायचं आपण इथं? थांबायचं का? चलो, कन्सिस्टन्सी इज द नेम ऑफ द गेम. आय होप तुम्ही या लेक्चरला काही शिकला असाल आणि जे शिकलेलं आहे त्याच्यावरती अंमलबजावणी कराल.